टोल नाक्याची जी घटना घडली होती सर, तिथे तुम्ही दारू पिऊन होतात, येस बरोबर? येस तर मग तुम्हाला हे कितपत योग्य वाटतंय? की मी मोठ्या मनानं माझी चूक स्वीकारलेली आहे मॅडम, आणि परत एकदा तुमच्या माध्यमातून मी स्वीकारतोय. की हे तुमचं पहिल्यापासूनच आहे, आधी चूक करायची आणि मग माफी मागायची. तर तुम्हाला वाटतं का की तुम्ही जर व्हिडिओ बनवणं बंद केलं तर टोल नाक्यावाल्यांना किंवा जनतेला काही फरक पडणार आहे त्याचा? पण महेश मोठे यांच्याकडे फक्त याला त्याला ट्रोल करूनच प्रसिद्ध व्हायचंय, हा छंद आहे का तुमचा? आणि रील स्टार हे कायद्यापेक्षा पण मोठे झाले की ज्यांच्यासोबत तुमचं लग्नच झालेलं नाहीये त्या बायको कशा असू शकतात तुमच्या? पण मी बॉक्सर आहे मॅडम, माहिती आहे. माझ्याकडे असलं चापट आणि हे नसतं, डायरेक्ट बाग फाक असं डायरेक्टर रिपीटच. आणि तुम्ही गावठी बिग बॉस चालू करणार होतात, तर त्याचं काय झालं नेमकं? सध्या महेश मोठे हा बिग बॉस पेक्षा मोठा झालाय. नमस्कार मंडळी, मी स्नेहल जोशी तुम्हा सगळ्यांचं मराठी पॉडकास्ट शो या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. वादाला न घाबरणारं, प्रश्नांना प्रश्नांनीच उत्तर देणारं, काहींना पटणारं तर काहींना खटकणारं, पण अख्ख्या महाराष्ट्राच्या चर्चेत राहणारं असंच व्यक्तिमत्व आज आपल्या पॉडकास्ट चॅनलवरती आलेलं आहे गेस्ट म्हणून. तर आजचे आपले गेस्ट आहेत महेश मोठे सर. नमस्कार सर, मराठी पॉडकास्ट शो या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद मॅडम. सगळ्यात पहिला प्रश्न सर मला तुम्हाला हा विचारायला आवडेल की येस. नुकतंच टोल नाक्यावर तुम्ही जो संताप व्यक्त केला तर तो संताप नेमकं कशासाठी होता? तुम्हाला रील स्टार म्हणून तिथं ओळख मिळाली नाही म्हणून होता की रील स्टार असून सुद्धा तुमच्याकडनं टोल मागितलं म्हणून होता? हे काही कळालं नाही सर. येस मॅडम, कसं आहे माहिती आहे का, जे पण झालं ना ते चांगल्यासाठी होतं आपण म्हणतो ना, ते मी तुम्हाला एका सेकंदात सांगतो. हं. जेव्हा ते झालं तेव्हा सगळ्यांना चुकीच वाटलं, आयला असं का संताप करावा, तू कोण आहे रील स्टार, तू कोणी हे लागू आमदार खासदार लागून गेला का? हं. पण मी म्हणतो आपण आमदार खासदारला पण टोल माफ करतो ना, का तर बरोबर. आपण ते कुठल्या तरी एरियासाठी चांगलं काम करतात. हं. तसं आम्ही पण रील स्टार, आता मी रील स्टार का म्हणतो, कारण मी तेवढं महाराष्ट्रात तेवढ्या लेवलला गेलेलो आहे. एवढ्या लेवलला जाऊन पण जर माझी गाडी सुटत नसलं तर मला ते साहजिक होतं, आणि ते झालं. आणि आता महाराष्ट्रात एवढी चर्चा होऊन शेवटी त्या टोल ठेकेदारानं सांगितलं की महेश मोठेला सोडलं जाईल. त्यावेळेस पण सोडलं आणि आत्ता पण सोडलं. मला असं वाटतं की कधी-कधी तुम्ही ह्या सीमेच्या बाहेर जाऊन स्वतःसाठी लढायला पाहिजे. लढलं का बरोबर तुम्हाला फळ भेटतं. एवढं मी बिलीव्ह करतो मॅडम. मला टोल नाक्यावर लढलो, मला त्याचं फळ भेटलं. येस. आता तुम्ही व्हिडिओमध्येच मी तुमचा बघितला, हं, त्याच्यामध्येच तुम्ही एक प्रश्न मांडलाय की माझी गाडी जर सोडली नाही हं. तर मी उद्यापासून व्हिडिओज बनवणार नाही. बरोबर. बरोबर. तर तुम्हाला वाटतं का की तुम्ही जर व्हिडिओ बनवणं बंद केलं हं. तर टोल नाक्यावाल्यांना किंवा जनतेला काही फरक पडणार आहे त्याचा? नाही. 1 सेकंड पण नाही फरक पडणार. पण मी सांगतो तुम्हाला मी असं का म्हणलो. पहिली गोष्ट, जर एखादा कलाकार कला करून जगाला हसवत असेल तर आपण त्याला कलाकार मानतो. हं. तसं आम्ही रील स्टार बी. असं एक दिवस नाही पाठीमागचं 2 वर्ष झाली की माझी पोस्ट नाही. रोज काय ना काय टाकून एंटरटेनमेंट करतोय, लोकांना मोटिव्हेशन देतोय, लोकांना काय ना काय चांगल्या 4 गोष्टी सांगतोय. तर मग का हे करू नये? बरोबर आहे की नाही? हं, हं. मी असं समजत नाहीये. आम्ही पण ज्या गोष्टी करतोय ना, मी माझे व्हिडिओ बंद झाले म्हणून असं म्हणत नाही की लोकांचं काय घरातले जेवण बंद होणार आहे. बरोबर. पण एवढं नक्कीच आहे की जे एंटरटेनमेंट होतं, हं. कारण माझा एक वर्ग आहे, मला पण पसंत करणारा वर्ग आहे. हं, जेव्हा हं. मी 4 दिवस व्हिडिओ टाकत नाही ना, तेव्हा मला हजारो मेसेज येतात, की दादा हं. व्हिडिओ बनवा. त्यांना एक सवय लागली आहे, यार महेश मोठे आहे, काहीतरी येडापणा करते, बघू हं. वाटतं याचा येडापणा. हां. सो मला ती वाटतं की मी जे करतोय ते सुद्धा एक व्हॅल्यू प्रोव्हाईड करते, बट इन डिफरंट वे. कारण या बरोबर. समाजात सर्व प्रकारचे लोक आहेत. हं. असं नाही की फक्त 4 चांगले लोक आहेत म्हणून त्यांच्यासाठी चांगलंच करा. हं. 4 चांगले आहेत, 4 वाईट आहेत, 4 मध्यम आहेत, 4 कशातच मोडत नाहीत ती. अशी सगळ्या प्रकारचे लोक आहेत आणि त्यांना मिळून समाज बनतो. बरोबर. सो मला असं वाटतं की मी जेव्हा काम करताना मी सगळ्यासाठी काम करायला पाहिजे. कधी चांगला व्हिडिओ, कधी हे, कधी मोटिव्हेशन, कधी असं. मग तुम्हाला असं वाटतं का की जेवढे पण रील स्टार आहेत त्यांना कुठे टोल भरावाच नाही लागला पाहिजे? नाही, असं नाहीये. आता काय झालंय, समाजात गैरसमज झालाय. हं. तुमचे कुठं 2 व्हिडिओ व्हायरल झाले म्हणून कुठं 2-4 हजार आणि 10,000 फॉलोअर झाले म्हणजे तुम्ही रील स्टार नाही. बरोबर. रील स्टार कोणाला म्हणावं? हं. की एखाद्या व्यक्तीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ओळखलं जातं. ज्याच्या काहीतरी कॉन्ट्रोव्हर्सी झाल्या, ज्यानं काहीतरी असं महाराष्ट्रात कधीतरी असा दिवस आलेला असतो, की ज्याची सगळीकडे चर्चा चालू असते. त्या लोकांना अटेन्शन खेचलेलं असतं. हं, हं. त्याला लोकं बाहेर पडली का लोकं भेटते, सेल्फी काढते. तेव्हा ती त्या लेव्हलचा रील स्टार पाहिजे. आणि मी असं घमंडीने नाही सांगत, की बाबा मी त्या लेव्हलचा आहे, पण मला माहिती आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, एखाद्याच्या ह्याच्यावर 1,000,000 फॉलोवर आहे म्हणजे असं नाही, की ती लई मोठा रील स्टार झाला. हं, रील हं. स्टार कोण असतो, की कॉन्ट्रोव्हर्सी भयंकर लेव्हलला होते महाराष्ट्रामध्ये. त्याची चर्चा होते. हं, लोकं हं. मोबाईल ठेवल्यानंतर सुद्धा पाठीमागे त्याचं नाव काढणं. दॅट बरोबर. इज अ कॉन्ट्रोव्हर्सी अँड दॅट इज अ खरा रील स्टार. बाकी असं नाही 2-4 व्हिडिओ व्हायरल झाले आणि हे ते. सॉरी बरं का, कोणी असं पर्सनली हे करू नका. हं, हं. नाहीतर तुम्ही म्हणसाल जे लोक कोणी राईज व्हायला लागलेत त्याला तू हे करतो का? असं नाहीये.
बरोबर. जर तुम्हाला पंतप्रधान व्हायचंय, तुम्हाला खासदार व्हायचंय, तुम्हाला राष्ट्रपती व्हायचंय, तुम्हाला आय-पी-एस व्हायचं त्यासाठी एक लेव्हल आहे, पात्रता आहे. हं. तसे रील स्टारमध्ये सुद्धा असं आहे, की त्याची सुद्धा एक पात्रता आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला हे सर्व गोष्टी भेटत जातात. तुम्ही म्हणालात, की मी रील स्टार आहे, मी काही हं. सामान्य माणूस नाहीये म्हणून, येस. बरोबर? पण तुम्ही हे विसरताय का, की त्या सामान्य माणसांमुळेच तुम्ही आज रील स्टार आहात म्हणून? येस. मग सामान्य माणसाला आणि रील स्टारमध्ये तुम्ही कसं डिफरन्शिएट करताय? पहिली गोष्ट सामान्य माणसाला सामान्य म्हणल्यावर त्याला राग येता कामा नये. मी कसं म्हणलो माहिती आहे का मॅडम, मी सायकॉलॉजिकल दृष्टीतनं बोललो. हं, हं. कारण मी खरंच सामान्य नाही मॅडम. मी असामान्य आहे. म्हणजे आय एम नॉट अ नॉर्मल, आय एम ॲबनॉर्मल. हं, आता हं. कसं ॲबनॉर्मल सांगतो तुम्हाला. ॲबनॉर्मल म्हणजे काय मी पागल असं माणसं वगैरे मनोरुग्ण नाही. बट इन सम वे मी माझ्या लाईफमध्ये पाठीमागच्या सगळ्या जर गोष्टी काढल्या, मी कसं जगलोय, कशी माझी विचारसरणी आहे, कसं मी हं, हं. दुनियात फिरलो, कशा काय-काय बरोबर. गोष्टी केल्या. हं. सो मला सुद्धा माहिती आहे, की यार माझी थिंकिंग, माझी बोलण्याची पद्धत, शैली ॲबनॉर्मल आहे. साधारण हं, हं. माणसासारखी नाहीये. सो बरोबर. माझ्यामुळं मी किती लोक असे आहेत, की सुसाईड करत नाही. माझ्यामुळं असे ते गरीब जरी असले, मी लोकांना म्हणलं, "यार तुमच्याकडे पैसा जरी नसला तरी सुद्धा तुम्ही कामं करा. हॉटेलमध्ये जा, वेटरचं काम करा, काही करा, पण उभं राहा. एकामध्ये बरोबर कुठं आहे. पाय अडकवू नका." माहिती आहे का? हं. पैसे नसलं मोबाईल विकून टाका म्हणलं तुम्ही. मोबाईल पहिलं संपवा म्हणलं, कुठं जाऊन कामधंदा करा म्हणलं. असं काही नाहीये. म्हणजे मी असं नाही, की फक्त काहीतरी वेडापणा करतो आणि लोकं इन्फ्लुअन्स होतात. हं, हं. प्रॉब्लेम असा आहे, की चांगलं केलेलं हायलाइट होत नाही, पण असं वेडापणा केलं की हायलाइट होतं. येस मॅम. म्हणजे लोकांना तुमचा विसर पडत चालला, की तुमचा लगेच असा कोणतातरी व्हिडिओ येतो, की लगेच तुम्ही असे चर्चेत येता. मग येस. तुम्हाला म्हणजे लोकांना अजिबात महेश मोठे यांचा विसर पडूच द्यायचा नाहीये पूर्ण महाराष्ट्राला. असं नाहीये म्हणजे माझं असं काही नाही, की बाबा माझा विसर नाही पडू द्यायचा. पण हां, मी ज्या पद्धतीचा माणूस आहे मी हं. किंवा मी जशी रोजची लाईफ जगतो, त्यातनं ज्या गोष्टी घडत जातात थोड्याफार दर थोड्या-थोड्या दिवसांनी आणि त्यातनं असं होतं. बाकी मी असं इंटेन्शनली कुठल्या गोष्टी करत नाही मॅडम. हं, हं, हं. ना, ना. जसं सामान्य माणसांमुळे तुम्ही रील स्टार झालात. हां, तुम्ही म्हणालात, की मी मी तेवढं कॅपेबल झालोय, हां. की मी टोल भरणार नाहीये बाबा. करेक्ट. तर सामान्य माणसांनी तुम्हाला फॉलो करणाऱ्यांनी प्रत्येकाने असा विचार करायला हवा का, हां. की आम्ही घडवलंय तुम्हाला म्हणून किंवा आम्ही तुम्हाला फॉलो करतो म्हणून तुम्ही रील स्टार आहे, तर आम्ही पण टोल भरणार नाही. नाही, तसं नाही मॅडम. मी तुम्हाला खरं सांगू, मी इतर रील स्टारसारखा नाही, की बाबा प्रत्येक व्हिडिओ झाला मला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. 8 वर्ष झाले व्हिडिओ बनवतोय. एक सुद्धा असा व्हिडिओ नाही, की मी कुठल्या व्हिडिओमध्ये तुम्ही लाईक करा म्हणतोय. हं, मी कधी हं. उधारीचे फॉलोवर कमवले नाही. तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा, ब्लॉक करा, रिपोर्ट मारा. मला काही फरक पडत नाही. मी फक्त कर्म करतो. मी फळाची अपेक्षा करत नाही. सो मला असं वाटत नाही, की मला फॉलोअरचे 100% मी त्यांचा आभारीच आहे बरं का. ती लोकं मला पाहतेत. हं. पण मी पण त्यांना काहीतरी व्हॅल्यू प्रोव्हाईड करतोय ना त्यातनं. बरोबर आहे. काहीतरी नवीन ठिकाण दाखवणं, नवीन गोष्टी दाखवणं, एक जगण्याची पद्धत म्हणा, मनातल्या हं. मनात लग्न, की असं बी राहा, काय प्रॉब्लेम नाहीये. सेकंड मॅरेज करू शकता, नो प्रॉब्लेम. माझ्या बायकोचं आधी लग्न झालेलं होतं. उलटं बरोबर आहे. माझ्या ह्या सेकंड मॅरेजमुळे किती लोकांनी मॅरेज केले. आज आमच्या माझ्या बायकोला तुम्ही विचारू शकता, हं, हं. किती लोकं कंटेंटमध्ये आमचं म्हणजे असं धन्य मानतात, की तुमच्यामुळे मॅरेज झालं. आम्हाला व्हिडिओ पाठवत बघा आमची लाईफ किती छान आहे. सो कसं आहे फक्त बरोबर त्या आहे. गोष्टीकडे आपण पाहत नाही मॅडम माहिती आहे हं, का? हं. तुमच्याबद्दल लोकांचा असा कुठला मोठा गैरसमज आहे, असं तुम्हाला वाटतं? की की लोकांचा गैरसमज आहे तुमच्याबद्दल तो? की मी टाईमावर गोळ्या घेत नाही आणि मी पागल आहे डोक्यामध्ये, मनोरुग्ण वगैरे आहे असं लोकांना वाटतं. खरंच म्हणजे असं तो लोकांना हं. असं वाटतं. मग मला बऱ्याच वेळा असे कमेंट करतात, हां, हां. "अरे गोळ्या घ्यायचा टाईम झाला, आज गोळ्या घेतल्या नाहीत्या का?" हं, हं. किंवा डॉक्टरकडे ते दाखव, डॉक्टर बदलून घे, काय. म्हणजे असं बरं का ओके. म्हणजे मग मला माहिती आहे आता काही लोकं थोडं ह्याच्यातनं करतात, काही लोकं मनोरंजनाच्या दृष्टीतनं हं, करतात, हं, हं. काय असे करतात. पण मला पर्सनली कुठल्या गोष्टी वाईट वाटत नाहीत. म्हणजे काहीच हा नाही. गैरसमज आहे हां, लोकांचा हां, असं लोकांना तुमच्याबद्दलचा. गैरसमज. बट हं. ॲक्चुअली इन रिअल लाईफ आय एम व्हेरी स्मार्ट. आय प्ले व्हेरी स्मार्टली. ओके. दॅट्स व्हॉट आय कॅन से हं, एक्झॅक्टली. हं. तुमची जी मागची पूर्ण लाईफ होती हं, त्याच्यामध्ये हं. तुम्ही थायलंडला वगैरे अशा बऱ्याच देशांमध्ये होतात. तर करेक्ट. त्यावेळेला कसं व्यक्तिमत्व होतं तुमचं? आणि आता त्याच्यामध्ये काही चेंज झालाय का असं? 100% मॅडम. त्यावेळेस मी कसं होतो माहिती आहे का, म्हणजे जेव्हा मी थायलंडला वगैरे होतो ना, हं, हं. मी मी खरं बॉक्सिंग फील्डमध्ये असल्यामुळं, माझं थोडं माइंड असं क्रिमिनल टाइप बनत चाललं होतं. कसं माहिती आहे का तुम्हाला सांगतो. कारण बॉक्सर झाल्यामुळे मी डॉमिनंट झालो होतो खूप. मला माहीत होतं मी कुणाला इझिली मारू शकतोय, बीट करू शकतोय. त्यामुळे माझ्यामध्ये गर्विष्ठपणा येणं. मग हं. गर्विष्ठपणातनं तुम्हाला पैशाची ही चटक लागणं. मग पैशासाठी काहीतरी वेगळ्या गोष्टी करणं. हे अशा गोष्टी माझ्या तिथं सुरू झाल्या होत्या. कारण ज्या ओके. फील्डमध्ये मी काम करत होतो ती कसिनो फील्ड होती. हं, त्या हं, फील्डमध्ये हं. पण लोकं अशीच असतात. सो त्या गोष्टीचं माझं झालं. पण ती जेव्हा मी बँकॉकवरनं सगळी जेल वगैरे भोगून मी इंडियात आलो. हं, हं. त्यानंतर मला थोडंफार समजलं, की नाही अरे म्हणलं, आयुष्यात चुकीच्या गोष्टी करून तुम्ही चांगली लाईफ कधीच जगू शकत नाही. तुम्हाला वाटलं बरोबर आहे. 4 पैसे कमी कमवा, पण 4 पैसे चांगल्या मार्गाने कमवा. स्वतः ही एक सोशल मीडियाचा मार्ग आहे बाबा. आम्ही करतो 4 गोष्टी आणि आमचं ते चालू आहे.
आणि थायलंडमध्ये जेव्हा तुम्ही होतात, हं. तर तुम्हाला 5 वर्षाची जेल झाली होती सर. येस. तर नाही मला त्याबद्दल काय सांगाल? करेक्ट. नेमकं काय कारण होतं त्याचं? हां. मला अराउंड 3 वर्षाची जेल झाली होती, पण मी 1 वर्ष 7 महिने आत राहिलो. ओके. ते कसं माहिती आहे का, जसं मी तुम्हाला म्हणलं, की माझ्या मनामध्ये थोडासा गर्व, थोडी लालसा म्हणजे लालच, ह्या अशा गोष्टी लय वाढायला लागल्या होत्या. हं. मग मला त्या टायमाला पेमेंट होतं ₹33,000. मग त्यातलं बी 3.3% कट व्हायचं. म्हणजे आम्हाला इंडियाच इथं भारतात काम केलं एवढीच पगार भेटायची. हं, हं. आणि आम्ही तिथं काम करता बघायचो, ही सगळी लोकं सगळी कॅशमध्ये खालनं कॅश घेऊन यायची, बेट लावायची, हो. कॅश घेऊन यायची, डॉलरमध्ये चेंज करायची. मग थोडं ती आम्हाला लालच झाली, की यार का नसेल आमच्याकडे पैसा? आणि मग त्याच्यामध्येच मी हं. चोरी केली. आणि ती चोरी जास्त होती. म्हणजे इंडियनमध्ये जवळ-जवळ 72-73 लाख ती अमाउंट होती. हां. आणि मग त्याच्यानंतर ही सगळं झालं, पकडलं गेलं. मग त्यामुळे ही सगळी सहज झाली. पण मी ओके. होतं की मी एक्सेप्ट केलं. मी म्हणलं मी चोरी केली बाबा. नाही असं नाहीये. त्या ओके. टाईमाला. येस. मग त्यानंतरच तुम्ही भारतात परत आलात का? येस. त्याच्यानंतर मी 1 वर्ष 7 महिने सजा भोगली हां, हां. आणि त्याच्यानंतर मला डिपोर्ट केलं गेलं. ओके. म्हणजे हां, तिथं म्हणजे जेल सुटली का लगे इंडियाला पाठवून देतात. तुमचा एक व्हिडिओ मी बघितला, की ज्याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्याला मिळणारा भाव हां. आणि शहरात त्या ग्राहक देणारी किंमत येस. याच्यावरती कंपॅरिझनचा एक व्हिडिओ बनवला होता. करेक्ट. तर तुम्हाला काय वाटतं, की याच्यामध्ये नेमकं दोष कुणाचा आहे? नेमकं या साखळीमध्ये दोष कुणाचा असू शकतो? याच्यामध्ये मी खरं सांगू ना, ही सिस्टम जी बनली आहे ना, ज्याला आपण म्हणतो की बाबा अशी सिस्टम आहे, अशी व्यापारी असते ती, अशी शेतकरी असते ती. ही सिस्टम करप्ट आहे मॅडम. हं, हं. इथं चालतो डॉमिनन्स, इथं चालतो वशिला, इथं चालते दादागिरी. कारण व्यापारी वर्ग स्वतःला उच्च समजतो. हं, हं. त्यांना असं वाटत नाही की यार मी शेतात जावं, राबावं-बिबावं. शेतकरी तुच्छ. एवढ्या-एवढ्या कमी किमतीत माल घ्या, ₹10 ला माल घ्या, पुढं ₹20 ला विका आणि ती ₹20 वाली पुढे जाऊन 40, 50, ₹60 ला विकतात. मग बरोबर. याच्यामध्ये जी घाम गाळून 6, 7, 8 महिने काम करते, जी शेतकरी करतंय, हं, हं. त्याच्यासाठी म्हणजे काहीच नाही बरं का मोबदला आणि ही म्हणजे 2026 मध्ये घडते. म्हणजे इंडिया असा देश आहे ना मॅडम, म्हणजे मी खरं सांगतो बरं का, काही-काही देशात गेल्यावरती मला कळतं की इंडिया आणखीन आपण 50 ते 60 वर्ष पाठीमागे चालतोय. सगळ्या ओके. बाबतीत बरं का. हं, मी हं. दुर्दैव नाही मानत, काही गोष्टी छान पण आहेत. पाठीमागे असल्याचे बी काही फायदा आहे आपल्याला. हं, पण हं. तोटे जरा जास्त आहेत बरं का, मला नक्की वाटतं. म्हणजे याच्यामध्ये कुणाचा दोष आहे असं वाटतं मग दोष तुम्हाला? खरं सांगू ना, मी तुम्हाला म्हणलं ना, की हो का, मेन सरकार कसं असतं माहिती आहे का, सरकारची कधीच इच्छा नसते की सगळ्यांनी श्रीमंत व्हावं. बरोबर. कारण जर सगळे श्रीमंत झाले, तर तुमची टॉयलेट कोण साफ करणार? तुमच्या घरी कामवाली कुठनं येणार? सगळी हं, कोण हं, कोण हं. तुम्हाला कुठून लेबर भेटणार? बरोबर. सगळीच जर श्रीमंत झाली ना, तर इकॉनॉमी डाउन होण्याचे प्रॉब्लेम असतात माहिती आहे का? मग तिथं मग डिपेंडन्सी वाढते. मग बाहेरनं लेबर इम्पोर्ट करा, हे करा. मग हं, हं. गव्हर्नमेंट काय करतं, त्यापेक्षा अशी सिस्टम बनवा ना, की एक एक प्रकारचे वर्ग असे ते तसेच राहतील आणि तसे राहिले तरच मग ते थोडंफार त्यांना व्यवस्थित राहतात. हं, नाहीतर हं, सगळे हं. जर हे झाले ना मॅडम, सगळेच एज्युकेटेड झाले ना, तरी बी प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून एज्युकेशन बी सगळ्यांपर्यंत न पोहोचावे अशी पण त्याची ही आहे माहिती आहे का? बरोबर आहे. एक्झॅक्टली. उद्या जर तुम्हाला जाऊन कृषी मंत्री बनवलं, हां. ठीक आहे. तर तुम्ही असा कुठला निर्णय पहिला घ्याल, जेणेकरून शेतकऱ्याच्या खिशामध्ये जास्त पैसा जाईल? येस. मॅडम खरं सांगू ना, तुम्ही मला विचारलंय, मला बोलायला तर काय जात नाही. मी मोठं-मोठं बोलल, मी सगळ्याची कर्जमाफी करल, हे करल. मी बोलल बाबा शेतकऱ्याला. पण मी हे सर्व जवळून पाहिलंय. मी असं नाही बोलणार. मी जर एखाद्या शेतकऱ्याला मी असं म्हणलं, की मी आता सगळ्यांची कर्जमाफी करतो, तर मी ज्या पदावर असून सुद्धा मला विरोध होणार. कारण बरोबर. कृषी मंत्री हा काय पंतप्रधान नाहीये. कृषी मंत्र्याला निर्णय घेण्यासाठी त्याला सुद्धा अथॉरिटी आहे. त्याचा सुद्धा कोणीतरी पप्पा आहे. ते सुद्धा हं. कोणीतरी आजोबा आहे. सो मला असं वाटत नाही, की मी ती निर्णय घेतला तर ती इम्प्लिमेंट होऊ शकतो. कारण मी तुम्हाला सांगितलं नाही, सिस्टम अशी आहे, की लोकाला गरीब ठेवायचंय. हं, हं, हं. त्यांना थोडंसं त्रासलेलं ठेवायचंय. शेतकरी श्रीमंत झाले तर परत शेती करायला बंद करतील ना. हं. ह्यांच्या अकाउंटवर जर 2-2, 3-3 करोड रुपये आले, तर मग परत हे कशाला घामात जाऊन काम करत बसतात. ह्यांना परत एसी बरोबर. सवय लागणार, एकदम लक्झरियस लाईफची सवय लागणार. सो हं. परिणाम असे होतील म्हणून ते तसं आहे मॅडम. सो मला असं तुम्ही म्हणजे सर्व म्हणलं ना, तर सरकार पण नाहीये. कारण हे कसं आहे, आपलं फक्त सरकार आपलं सरकार पण कुठनं आले? हे काय स्वतःला त्यांची मेंटॅलिटी नाहीये. हं, हं. ही पाठीमागनं इंग्रजांना जे रूल केले, हं. इंग्रजांनी जे बनवलं ना कलेक्टर, ही कुठली पदवी आली कलेक्टर म्हणजे काय लय मोठा पदवी नाही माझ्यासमोर. माझ्यासमोर कलेक्टर म्हणजे असाच माणूस आहे, की जे सगळ्याकडनं टॅक्स कलेक्ट करायलाच बनवलाय. बरोबर. इंग्रज बी तीच करायची. एक माणूस ठेवायचे कलेक्टर, हं. एक तहसील अधिकारी ठेवा आणि त्यांच्याकडनं कामं करून घ्या. सो ही तीच आहे. आपलीच मराठी माणसं ती सिस्टम वापरून आपल्याच मराठी लोकांचा बळी घ्यायचं काम हं, चालू आहे. हं, हं. पण ही सिस्टमॅटिक पद्धतीनं आहे. ही लीगल आहे म्हणून कोणी बोलू शकत नाहीये. ही पिढ्यानपिढ्या घडत आलंय म्हणून लोकांच्या ह्याच्यावरती छापलं गेलंय. हं. येस. पण मी ह्या गोष्टी करत नाही मॅडम माहिती आहे का? सोशल मीडियावर माझं कसं बी येडं रूप असू द्या, पण रिअल लाईफमध्ये मी ह्या गोष्टी जाणूनच चालतो म्हणून आम्ही लय सुखी आहे. येस. बरोबर आहे. तुम्ही जी बिग बॉसवरती केस टाकली होती, तर त्या केसचं काय झालं सर? येस. मॅडम पहिली गोष्ट केस म्हणजे तुम्हाला खरं सांगू ना, मी आता एवढं मी कुठंच रिव्हील केलं नाहीये. हं. पहिली गोष्ट मी केस टाकलीच नाहीये.
कारण केस टाकून आणि ती कोर्टात जाऊन आणि तारखा करून मला माझा वेळ घालवायचा नव्हता. आय प्लेड स्मार्ट. मी फक्त लॉयरला भेटलो, व्हिडिओ बनवला, नुसतं व्हिडिओ बनवूनच हे करून टाकलं. गपगार करून टाकले आणि तुम्ही सांगतो मी केस का केली नाही? हं. कारण जे मी त्याच्या विरुद्ध काय व्हिडिओ बनवले, काय झालं त्याच्यानंतर रितेश देशमुख सरांनी मला फॉलो केलं. त्याच्यानंतर भेटणं, म्हणजे मला असं वाटतं, की माझ्या ऑलरेडी पदरात गोष्टी पडलेल्या आहेत. सो मी त्यातच खुश आहे. आता बरोबर. माझी अशी काही इच्छा नाही, की बाबा बिग बॉसनं मला पैसे द्यावं, काय द्यावं. मी ऑलरेडी जेवढं घालवलं त्याच्या उलट 2-4 पट कमवलं. मला असं वाटतं. आणि रितेश देशमुख सरांचा फोटो तुम्ही लावला होता बेडवरती, तो फाडला होता आणि परत तुम्ही येस. रितेश देशमुख सरांना भेटायला पण गेलात आणि तिथे जाऊन त्यांना हेही विचारलत, की मला फॉलो का केलं? पहिला प्रश्न तुमचा हा होता. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? रितेश देशमुख साहेबांना हीच मायातला येडापणा आवडलाय. म्हणजे खरं सांगतो आता बरीच लोकं कशी आहेत, "साहेब, साहेब, साहेब, रितेश देशमुख पाशी गेलं का? सर, सर." कारण सगळ्यात मोठा व्यक्ती आहे ना मराठी फिल्म हं, इंडस्ट्रीमध्ये. हं. माझं कसं आहे माहिती आहे का मॅडम, मी तुम्हाला सांगतो. मी असं कुठल्या गोष्टी अपेक्षा न ठेवून कुठलाही कंटेंट टाकतो आणि त्याच्यातून काहीतरी होतं. हं. जसं की टोल नाक्याचा असो, कुठलाही असू द्या. मी बिग बॉसच्या विरोधात असं ह्याच्यासाठी नाही केलं, की बाबा मला काय ह्यातनं बिग बॉसनं पैसे द्यावं. मला माहीत होतं पैसे नाही देणार. पण तरी बी करणं ती गोष्ट ही आहे माहिती आहे का. तरी मी व्हिडिओ टाकलं, सगळ्या गोष्टी केल्या आणि शेवटी मला ते फळ भेटलं, जे की रितेश देशमुखांनी कुठल्याच रील स्टारला फॉलो केलं नाही. हं, महाराष्ट्रात हं. आणखीन. एवढं काय ते मोठ्या-मोठ्या हिरोला पण फॉलो करत नाहीत. बरोबर. अशोक सराफ साहेबांना फॉलो करत नाहीत. हं, भरत हं. जाधवांना फॉलो करत नाहीत. कुठला स्वप्नील जोशी आणि कुठला ना आता गावडेन-तावडेन म्हणजे सॉरी बरं का. म्हणजे असं नाहीये. पण सांगायचं काय माहिती आहे का, की मी जे काही कमवलंय ना मॅडम, ते त्याच्या विरोधात जाऊनच कमवलंय बिग बॉसच्या. सो मला आता ते केस आणि बिचच्या लफड्यात पडायचं नाही आणि मला रोज उठून तारखा द्यायच्या नाहीत. कारण आम्हाला रोज उठायचंय, फिरायचंय, जगायचंय. लाईफमध्ये टाईम कमी राहिलाय, वेळ कमी राहिलाय. मला या गोष्टीसाठी वेळ नाही. म्हणजे म्हणून तुमचा जो उद्देश होता तो पूर्ण पूर्ण झाला, झालेला आहे. बास झाला. मला फक्त असे हाय गोंधळ करून सोडायचा होता, विषय मिटला. खरं मॅडम आणि मी तसाच आहे बरं का. मला असं नाही की बाबा म्हणून तर मी कुठलेले समाजसेवेच्या ह्याच्यात पडत नाही, की रोज उठा आणि लोकांचा प्रश्न घ्या आणि हे आणि त्याला. मला लय लोकं म्हणतात बरं का, "महेश हं. सर राव तुमच्याकडे एवढी सोशल मीडियाची पॉवर आहे. तुमचा प्रत्येक दुसरा-तिसरा व्हिडिओ मिलियनमध्ये आहे. तुम्ही समाजसेवा करा." मी म्हणलं, "नाही रे बाबा, मला तसल्यात इंटरेस्ट नाही." म्हणलं, "का मी लोकांची उगाच धुणी-भांडी करत बसू? मी माझी लाईफ जगू." कारण खरं सांगतो मॅडम, आपण म्हणतो ना, मी का उगाच लोकांसाठी रोज जाऊन भांडून-बिंडून हे करू. मी ह्या गोष्टी करतो म्हणजे असं नाही. मी जेव्हा मला इंटरेस्ट भेटेल, टाईम भेटेल तेव्हाच करतो. त्यामुळे मला बरेच लोकं म्हणतात समाजसेवा कर. नाही बाबा, मी नाही करू शकत समाजसेवा. खरं बरोबर. सांगतो. मला स्वतःला आधी चांगलं मोठं होऊ दे, सर्व काही गोष्टी करू देत, तेव्हा मी समाजसेवा करेन. एक प्रसिद्ध माणूस होण्यासाठी आपण दुसऱ्या मार्गाने पण होऊ शकतो. पण महेश मोठे यांच्याकडे फक्त याला त्याला ट्रोल करूनच प्रसिद्ध व्हायचंय. हा छंद आहे का तुमचा? नाही मॅडम, हा माझा छंद नाहीये. कारण तुम्हाला सांगतो मॅडम, कसं आहे माहिती आहे का? पहिली गोष्ट सोशल मीडिया मी तुम्हाला जसं म्हणलं, की ह्याच्यावर माझं पोट चालतंय. मला सांगा, आपल्या एखाद्या दुकानदारामध्ये, दुकानदार त्याच्या बायकोला दुकानावरती बसवतो. हं. आता बायकोवरती बसवतो म्हणजे ते चुकीच नाही. त्याला काय वाटतं, की लेडीज दुकानात आहे, तर बाबा 4 कस्टमर जास्त येतील, माझा व्यापार होईल, फायदा होईल. परिणाम माझ्या घरात पैसा येईल, मुलं-बाळं शिकतील, घरामध्ये माझं व्यवस्थित होईल. सो ती दृष्टिकोन चुकीचा नाहीये. माझं पण काय आहे बाबा, सोशल मीडिया एक माझं सर्व्हायव्हिंग आहे. मी त्याला बरोबर. कसं होता येईल एवढं फ्रुटफुल बनवायचा प्रयत्न करतोय. ती तुम्हाला तसं वाटू शकतं बाबा, मी स्टंटबाजी करेल किंवा मी प्रसिद्धीसाठी. तसं नाही यार, मी करतोय पोटासाठी करतोय. पोटासाठी नाचतो मी, परवा कुणाची. खरं हं. सांगतो मॅडम. आणि रील स्टार हे कायद्यापेक्षा पण मोठे झाले का सर? नाही मॅडम, कायद्यापेक्षा कोणीच मोठा नाहीये. पण रिॲलिटीमध्ये कायदा नावाची गोष्ट ही खूपच लेस असते बरं का. हं. बोलाल तर कायदे पेपरवरती सर्व बोलतात. पण जेव्हा तुम्ही गाडी घेऊन बाहेर पडचाल, समाजामध्ये पडचाल, रोडवरती पडचाल, सिटीमध्ये पडचाल, हं, हं. त्यावेळेस तुम्ही कायद्याची किती अंमलबजावणी होते आणि कायदा किती त्यांच्या स्वतःची जबाबदारी घेऊन काम करतोय तुम्हाला पण दिसेल. सो ते नाही हो मॅडम, पेपरवरती आहे त्या गोष्टी. याचा अर्थ असं नाही की तुम्ही ब्रेक करा. पण मला एवढं कळतंय की हां, जिथं थोड्याफार गोष्टी तुम्ही तुमच्यानुसार सोयीस्कर घेऊ शकता. जर कोणाला बरोबर आहे. त्याच्यातून परिणाम होत नसेल, प्रॉब्लेम होत नसेल तर. तर पुन्हा एकदा मी आता टोल नाक्यावरच्या वादाकडे येते सर, की काय झालं नेमकं नंतर व्हिडिओमध्ये, की तुमच्याकडनं टोल घेतला, की तुमची गाडी सोडली तशीच? जेव्हा मी मोठ्या आवाजात व्हिडिओ बनवायला चालू केलं ना, तेव्हा काय माझे फॅन सगळे म्हणजे गाडीतनं उतरले किंवा टोल नाक्याचाच एक कर्मचारी होता, की ज्यानं मला ओळखलं आणि तो वरून खाली आला हं. आणि मग म्हणला, "महेश मोठे ना." मग त्यानं जाऊन त्या पुढच्या माणसाला सांगितलं, "ए महेश मोठेची गाडी आहे." मग त्यांनी जाऊ द्या म्हणला आणि जाऊ द्या म्हणला, "दादा ओके. हे करा, माफ करा." म्हणला, "जाऊ द्या. व्हिडिओ हे करू नका, टाकू नका." हं, म्हणला. हं. आणि मग पण तरी पण मी टाकला व्हिडिओ. कारण मी कसा माणूस आहे माहिती आहे का? मी करतोय ना दादांनो, मी कुठलंही काम रिस्क घेऊन करतोय. बरोबर. मग डर के आगे जीत होती असं म्हणण्यापुरतं नसतं. ते रिअल लाईफमध्ये बी खेळावं लागतं आणि मी ती जीत मला ती व्हिडिओ टाकल्या-टाकल्या मला सगळी क्रेझी म्हणली. भावानं फोन केला म्हणला, "लगा लाज आहे का?" म्हणला, "दारू पिऊन व्हिडिओ चालतोय. तुझ्यावर पोलीस कंप्लेंट होईल." म्हणला. "काय? हं. ड्रिंक अँड ड्राईव्हची केस होईल." मी म्हणलं, "होऊ दे." म्हणलं, "मी आज सुद्धा जायला तयार आहे 2 महिने." म्हणलं.
पण त्यातनं जे मला फळ भेटलंय ना, त्यानं महाराष्ट्र हलवून टाकताय म्हणलं. आहे का नाही? खरं आहे का आणि नाही? बरोबर मग आहे. करावं लागतं माहिती आहे का? डर क्या के जीत तवाच आहे. थोडंफार हं, गोष्टी हं, रिस्क. हं. बरोबर आहे. आणि आत्ताच नुकतीच एक बातमी आली आहे, एका टोल नाक्यावरती त्यांनी सांगितलंय, की महेश मोटे यांनाच फक्त टोल माफ. तर मग येस. त्याबद्दल कसं म्हणणं आहे तुमचं? कारण त्या लोकांना किंमत समजली या व्यक्तीची, की बाबा ह्या व्यक्तीनं महाराष्ट्रासाठी काय केलंय, कसं केलंय. मॅडम तुम्ही म्हणसाल, "तू काय समाजसेवा केली, काय काम केलं?" हं. मी मॅडम तुम्हाला म्हणतो, काही-काही वेळेस मी लोकांना पैसे वाटलेत, काही-काही वेळेस मी दान केलंय, काही-काही वेळेस बऱ्याच वेळा लोकांना अडचण असते, छोट्या-मोठ्या गोष्टीची हेल्प केली आहे. मी जेन्युइन प्रॉब्लेम बघून लिटरली लोकांना हेल्प केलं. त्यामुळे लोकं माझ्यावर जे प्रेम करणारे लोकं आहेत ना मॅडम, डोळं झाकून ती गोष्टी माझ्याबरोबर करणार. त्यांना माहिती आहे ही करतंय ना, जाऊ दे थोडंफार करतंय. पण त्यांचं काळज एवढं मोठं आहे ना, जसं आपण लहानपणी एक म्हण आहे ना बाबा, आपण म्हणतो की म्हणजे लेकरू हागलं म्हणून काय आई मांडी कापून टाकत नसते. हं, हं. तसं माझी फॅन बी म्हणते की यार ह्याने 1-2 व्हिडिओ खराब म्हणून म्हणून माणूस खराब नाही हा. बरोबर तसे आहे. फॅन पण मला माझ्या आईसारखं समजून घेतात माहिती आहे हं, का. हं, हं. फक्त त्यांचं ऋण मी असं बोलून दाखवत नाही. थँक यू आणि फॉलो. काय नाही तुम्हाला मॅडम. काय वाटतं, लोकं तुम्हाला कॉन्ट्रोव्हर्सीमुळे जास्त लक्षात ठेवतात, की चांगले कामं पण करतायत तुम्ही, ते लक्षात न ठेवता त्याच्याकडेच जास्त भर असतो लोकांचा? मला तर असं वाटतं, की भेटल्यानंतर मला आजपर्यंत एकही असा व्यक्ती म्हणला नाही, की "तू हं. खराब व्हिडिओ बनवतो." तुम्ही माझ्या तोंडावर कोणी मिसेसला सुद्धा बोलणार विचारू नाही ना शकता. सर. बरं ठीक आहे. मग पाठीमागे बोलण्याचा मग मला परिणाम व्हायला काय आहे? म्हणजे मी मग हां, हां. तिथं मी कमजोर होईल ना, जर त्यांच्या पाठीमागे बोलण्यानं मला काय परिणाम होत असेल तर. बरोबर. मॅडम स्वतःला समजून सांगा, की हे जीवन लय थोडं आहे. हं. माणूस हे विसरून गेलाय बाबा. आपल्याला थोडी आता क्वालिटी लाईफ किती आहे? आपण ऑलमोस्ट आता एक ऑलरेडी 30-40% लाईफ जगून घेतलेली आहे. हं, हं. उरलेलं आपलं 20-30 वर्ष लाईफ आपल्याला क्वालिटी घालवायची. ह्या लई गोष्टीमध्ये राहायचं नाही. कोण काय बोलल, कोणाच्या काय बोलण्याला आपल्याला परिणाम होतोय आणि काय होतंय, काहीही नाही मॅडम. ग्रेट. मस्त करा. फक्त एक गोष्टीचं भान द्या, की आपल्यामुळं कोणाला इजा पोहोचू नये आणि आपण हं. कोणाला जाणून-बुजून त्रास देऊ नये. बाकी तुम्ही तुमच्या धुंदीत मस्त जगा, असं आहे माझं. येस. टोल नाक्याची जी घटना घडली होती सर, हं. तिथे तुम्ही दारू पिऊन होतात, येस. बरोबर? येस तर मॅम. मग तुम्हाला हे कितपत योग्य वाटतंय? नाही योग्य तर नाही बरं का. ही कंप्लीट गोष्ट चुकीची आहे बरं का. जी गोष्ट मी म्हणजे असं मी ह्या बाबतीत मी असं नाही म्हणू शकत, की बाबा हां, ही गोष्ट अशी आहे. त्या बाबतीत जेव्हा मला ही व्हिडिओ पडला, सगळे पोलिसांचे केस व्हायला लागले, हं, त्यावेळेस माझा हं. आणि त्यांचा समझोता झालेला आहे. त्यांनी मला सांगितलेलं आहे, की आता ही वॉर्निंग दिलेली आहे. सो ओके. त्याबद्दल मी तुमच्या बी पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतो, की ड्रिंक अँड ड्राईव्ह चुकीचं आहे मित्रांनो. कारण त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, आता बरीच लोकं म्हणतात, की हां, थोडीशी प्रमाणात घेतली तर काय होत नाही, हे नाहीये. पण प्रमाणात घेता-घेता माणूस ओव्हर होतोच आणि ओव्हर झाला तर इतर लोकांना आपल्यामुळे त्रास झाला ते चुकीचं आहे. हं, हं, म्हणून हं. या गोष्टीला मी चुकीचं समजतो मॅडम. सो हं, हं. त्याबद्दल नाही. ड्रिंक अँड ड्राईव्ह होतं. ते एक प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे आणि मला वाटतं तेवढाच त्या व्हिडिओमध्ये एक तेवढा प्रॉब्लेम होता. जे की मी मोठ्या मनानं माझी चूक स्वीकारलेली आहे मॅडम आणि परत एकदा तुमच्या माध्यमातून मी स्वीकारतोय. म्हणजे त्या दिवशी तुम्ही जे टोल नाक्यावर वागलात, हां. ते चुकीचं होतं असं तुमचं म्हणणं आहे? नाही, नाही. वागलो ते चुकीचं नाही. असं नाही मॅडम. हे बघा. आता तुम्ही दारूला कसं आहे समाज दारूला चुकीचं समजतो. पण दारू ॲक्चुअली चुकीची नसते मॅडम. हं, मी हं. तुम्हाला सांगतो. आता तुम्ही दारूचे व्यसन सांगितलं तर मी तुम्हाला बाकी 10 व्यसनं सांगतो. चहाचं व्यसन, चुकीच्या पद्धतीने विचार करायचं व्यसन, चुकीच्या पद्धतीने लाईफ जगायचं व्यसन, हं. आकुडबुद्धी किती तर व्यसनं आहेत माहिती आहे का? ती सुद्धा व्यसनं माणसाला हळू संपवत चाललेत माहिती आहे. बरं दारू जरी नाही घेतली तरी बऱ्याच ठिकाणी कधी-कधी असं असतं की हवामान तुम्ही तिथं जरी राहिला ना, तर ते हवामान सुद्धा तुम्हाला लवकर आतून डॅमेज करतं. हं, तुमचे हं. लंग्स ह्या त्या गोष्टी. सो व्यसन फक्त तेवढं नाहीये. बऱ्याच गोष्टीचं व्यसन आहे मॅडम. फक्त माणूस क्रॉस काय करतो, की ती लिमिट क्रॉस करतो. जास्त घेणं, ओव्हर करणं, त्यातनं स्वतः शरीर संपवणं, व्यायाम न करणं. म्हणून त्या गोष्टीला दारू ॲक्चुअलमध्ये जी गोष्ट आहे, तिची व्हॅल्यू आहे ना, ती मला बॅड नाही वाटत बरं का. हं, हं, फक्त हं. माणूस त्याचं प्रमाण क्रॉस करतो आणि मग घरी मारणं, बायकोला त्रास देणं, समाजामध्ये चुकीच्या गोष्टी पसरवणं, अशा गोष्टी होतात. तुम्हाला असं नाही वाटत का, की हे तुमचं पहिल्यापासूनचंच आहे, आधी चूक करायची आणि मग माफी मागायची म्हणून? येस. असं होतं मॅडम माहिती आहे का? कुठलाच माणूस ह्या आयुष्यात परफेक्ट नाही बरं का, की जे पुढे येऊन म्हणू शकतो, की मी एकदा चूक केली आणि माझ्याकडनं होत नाही. कसं आहे माहिती आहे का मॅडम, जीवन जगताना आपण सुद्धा एक छोटं एक प्राण्यासारखंच आहे आपली लाईफ. कधी आपण खोटं बोलतो, कधी आपण थोडंफार सगळं करतो बरं गोष्टी, असं नाही. हं, कधीच हं. कुठला माणूस 100% हे असू शकत नाहीये. तसं मला बी वाटतं, की यार मी देव नाहीये, मी नेचर नाही, की मी असं एकदमच जसं की पुस्तक आहे, त्या पुस्तकाच्या कठोर नियमानुसार चालेल. आयुष्यात छोट्या-मोठ्या गोष्टी असतात. मोठ्या हं, मनानं हं, माफी हं. मागायची, त्याला काय एवढं मॅडम? काय मी गाडी कुठं धडकवली का कुणाचा जीव घेतला, हं, काय घेतला? हं. ठीक आहे, जाऊ दे. बरोबर आहे. हे अशा गोष्टी आहेत माहिती आहे का मॅडम. म्हणजे माझी विचारसरणीच मला त्यातनं मोकळं करते. बाकी काय नाही. महेश मोठे नेमकं कोण आहेत? हे जर थोडक्यात सांगायचं असेल, हं. तर तुम्ही काय सांगाल? महेश मोठे असा व्यक्ती आहे मॅडम, ज्या व्यक्तीला कुठलं स्वप्न नाही, कुठलं ड्रीम नाही, कुठं मला असं नाही वाटत, की 4 वर्षांनी माझं हे पाहिजे, ते पाहिजे. नाही. बिना अपेक्षाची लाईफ जगणारा माणूस, स्वतःच्या धुंदीत जगणारा आणि त्यातनं ज्या गोष्टी घडतेत, त्या गोष्टीचा आनंद घेत जाणारा माणूस मी आहे.
चांगलं खायला पाहिजे, फळ-फ्रूट खायला पाहिजे, झोपायला चांगली जागा पाहिजे, हेल्दी रिलेशन पाहिजे आपले जवळ जे पण राहते, बायको म्हणा, हे हं. म्हणा, सर्व गोष्टी. बस ही क्वालिटी टाईम आहे आणि रोज काहीतरी नवीन पाहायला पाहिजे. असं म्हणजे नवीन ठिकाणी जाणं, ह्या-ह्या गोष्टी पाहणं, ह्या पृथ्वीचा नवीन-नवीन कोना पाहणं, तिथं कशी लोकल लाईफ आहे, तिथं कसं जीवन चालतंय, हे ऑब्झर्व्ह करणं. ह्या गोष्टीत मला आनंद आहे. बाकी मटेरियलिस्टिक वर्ल्ड म्हणला, की बाबा मला माझं असं आहे, की मला हा एवढ्या दिवसात माझ्या अकाउंटला एवढा बॅलन्स पाहिजे आणि माझं इथं तेवढं 2-4 फ्लॅट अन् माझ्या 2 गाड्या. नाही ना, काय नाही. मला एकच गाडी पाहिजे बास झाली. एक हं. गाडी मला मस्त चिल्ड एसी आहे, शांतता आहे, मस्त आहे ना, मी त्यातच खुश आहे. जोपर्यंत ती खराब होत नाही तोपर्यंत वापरणार ते. येणाऱ्या सीझनमध्ये बिग बॉसमध्ये जाण्याची परत एकदा ऑफर आली, हं. तर तुम्ही ती एक्सेप्ट कराल का? येस, एक्सेप्ट करेल मॅडम. पण मी तुम्हाला खरं सांगू ना, यावेळेस मला आता विशेष नाही वाटत. कारण सध्या महेश मोठे हा बिग बॉसपेक्षा मोठा झालाय. हं, हं. मॅडम खरं सांगू ना, एक टाईम होता, की मी सुद्धा असं म्हणजे स्वप्न पाहिल्यासारखं पाहायचो बिग बॉसमध्ये जाईल. पण मी बरोबर. त्या गोष्टीला असं खिळून सोडलं ना मॅडम, की आता माझ्यासाठी ती एवढं असं नाही, की आता मी एवढा एक्साइटेड नाही होणार. "अरे बापरे! बिग बॉसमध्ये माझं." असं नाही होणार आता. हं, हं, हं. आता जरी आलं, "हां, महेश मोठे तुम्हाला असं-असं." ओके. मी असं म्हणलं, "याह हां, थँक यू. हां. हॅपी." असं मग बरोबर. एवढं होईल बरं का. खुश तर होईल, पण असं होईल. कारण खुश का होईल माहिती आहे का मॅडम? मला बिग बॉसमध्ये जाऊन दाखवायचंय, हं, हं. की जर तुम्ही मेंढरामध्ये एक अल्फा मेल टाकला, मग भले तिथं कुण्याला घे, मी मेंढर म्हणजे त्यांना मेंढर नाही म्हणत बरं हं, का. हं. तिथं आत लोकं 10-15 लोकं किती बी येऊ दे. पण जेव्हा अशामध्ये तुम्ही एखादा अल्फा मेल टाकता ना, हं. तेव्हा ती त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी गव्हर्न करायला लागतो. ही मला बरोबर. दाखवून द्यायचं तिथं माहिती आहे का? हं, हं. आणि तुम्ही गावठी बिग बॉस चालू करणार होतात. तर त्याचं काय झालं नेमकं? ते पण खरं सांगतो बरं मॅडम, म्हणजे ते व्हिडिओमध्ये मी बोललो आणि जेव्हा मी ॲक्चुअली त्याच्यावर काम करायला गेलो, म्हणजे ते हं, म्हणतात हं. ना, दुरून डोंगर साजरे. बरोबर. जेव्हा मी खरं ते ॲक्चुअल चालू करायला गेलो, मला ते समजलं किती वॉस्ट आहे बाबा. त्याच्यामध्ये वेगळे डिपार्टमेंट करायला लागते. प्री प्रोडक्शन हाऊस हम्म. सगळं तुम्हाला म्हणतो, टेक्निकल टीम वेगळी, ते वेगळे आणि परत कुठल्या चॅनलवर हे करायचं, की बाबा कुठले हे घ्यायचे, मग त्याचे राइट्स घेणं, तिथं डिपॉझिट ती भयंकर गोष्ट होती. मला असं वाटलं, यार हे एवढा वेळ मी ह्यासाठी का देऊ? कुठे बरोबर. किती पैसे भेटतील, नाही भेटतील, हे ते. म्हणलं जाऊ दे, एवढे हाईप क्रिएट झालेले लोकं खुश झाले, द्या सोडून. मी असंच आहे मॅडम हां. माहिती आहे का? धरलं सोडून. मी पाय कुठं डबक्यात गुंतवून ठेवत नाही. हं, हं. बस फक्त माझ्या बायकोबरोबर मी टिकलोय, बस दुसरं काय नाही आता. हां, याच्यावरती एक प्रश्न येतो सर, हं. की ज्यांच्यासोबत तुमचं लग्नच झालेलं नाहीये, त्या बायको कशा असू शकतात तुमच्या? नाही, म्हणून इथं ना मी मॅडम जुन्या ज्या रूढी परंपरा चालत आलेल्या ना, मी त्याला असं मानत नाही, की लग्न केलं आणि 4 फेरं घेतलं आणि लग्नात ब्राह्मण बोलवला तरच तुमचं लग्न झालं. नाही मॅडम. मला जर वाटतंय, की ते एक प्रेमिका म्हणून माझ्याचं तिचं कनेक्शन जुळतंय. आम्ही हं. एकमेकांची छान आहे, आम्ही एकमेकांची काळजी घेतो, आम्ही छान राहतो असं वाटलं, झालं. त्या फिलिंगला मी बायको मानलं. मला यासाठी गरज नाही, की 4 फेरं घ्या आणि हे करा आणि मग नाही मॅडम. कारण कसं आहे, मी त्याच गोष्टीला चुकीचं मानत नाही. पण कसं आहे, समाजात सध्या लग्न एक बर्डन बनत चाललंय. लग्नासाठी पैसा एवढा लागायला लोकांची लग्न होईना ते. आणि लग्न ही कमर्शियल झाल्यामुळं, फक्त बिझनेस झाल्यामुळं त्यात फिलिंग भावना उरल्या नाहीत. पूर्वी लग्न म्हणजे एक भावना होती, मंगलाष्टक हे ते. आता मी ते त्यातलं ते ते राहिलं नसल्यामुळं मला बी इंटरेस्ट नाही त्यात मग. की बाबा मी कुठं 500 लोकं बोलवा अन् परत ते लोकं खाणार आणि म्हणणार, "अरे जेवण असंच झालं आणि तसं." काय बाबा मला नकोच तुम्ही खाऊ. आम्ही दोघातच आमचे आमचे छान आहे. आणि असं केलंय म्हणून तर आम्ही आणखीन छान टिकून आहे. मस्त हॅपी राहून आहे. परंतु सर मी सुद्धा एक मुलगी आहे आणि एका हं, मुलीच्या आयुष्यामध्ये वडील आणि नवरा हं. खूप जास्त महत्त्वाचा असतात. बरोबर. तर तुम्ही त्यांना अशी काही सिक्युरिटी दिली आहे, हां. की तुम्ही त्यांच्यासोबत कायम राहणारच आहात म्हणून? येस. मी खरं सांगू, जिथं सिक्युरिटी पाहिजे ना, मी त्या गोष्टीला मी म्हणजे असं मानत नाही. मला ती गोष्ट ना व्यावहारिक आणि मतलबी वाटायला लागते. प्रेम हे असं पाहिजे ना, की मला तो व्यक्ती आवडतोय, त्याची विचारसरणी आवडते. ती व्यक्ती काय होल्ड करतोय आणि त्याचे काय व्हॅल्युएशन आणि तो कुठले कर्म करतो. म्हणून तर म्हणतो विवाह हे नाही, लग्न एक व्यवहार आहे मॅडम बरं का. आणि तुम्ही खरं सांगतो लोकाला कॉन्ट्रोव्हर्शियल लोकं म्हणतील, "तू काय येडवणी बडबड करतोय?" पण मी जे बोलतोय ना, डायरेक्ट असतं बरं का मॅडम, खरं सांगतो. कारण तुम्हाला म्हणतो लग्न हे व्यवहार झाल्यावर ही एवढं देतो, तेवढं देतो. मग माझ्या मुलीची काळजी घेतो का? मग तुझ्याकडे रान किती आहे, प्रॉपर्टी किती आहे, मग सिक्युरिटी माझ्या मुलाची. का सिक्युरिटी यार? तुझ्या बायकोनं चांगलं राहू दे, व्यवस्थित तुम्ही एकमेकाशी राहा, तुमच्या आयुष्यात प्रगतीच होणार. काय गरज आहे की सगळं नीट झाल्यावरच मग लग्न करा? नाही मॅडम, ही आत्ता ह्या कलियुगातील गोष्टी आहेत बरं का, ह्या सध्या 2026 मधल्या. पण माझ कलियुगामध्येच आज काय-काय गोष्टी ऐकायला मिळतात ना सर आपल्याला. येस. कधी माणसाचं मन परिवर्तन होईल सांगता येत नाही. मग माझं तसंच म्हणणं तुमचं असं आहे की झालं मग तर? लग्न सिस्टमच बंद करून टाका. मुलीला तुम्ही पाठवणं बंदच करा, की बाबा लग्न झाल्यावर तुला काय करायचंय? मुलीला तुम्ही चांगलं शिकवा, हे करा, इंडिपेंडंट करा. ती तिचं घर राहून मस्त राहील. तिला एखादा आयुष्य तिच्या प्रवासात असं होऊ दे, की तिला एखादा व्यक्ती आवडू द्या. तिला असं जबरदस्ती तिचं लग्न ठरवू नका, की हा मुलगा बघायला आला, मुलगी बघायला आली आणि चल तुझं आता वयात आली आणि तुझं लग्न करूया. हं. मला असं वाटतं, की तिनं आयुष्यात जगता-जगता तिला अशी आवड कोणाशी लागू द्या. ती लग्न आयुष्यभर टिकणार.
म्हणून ही आत्ताच आर्टिफिशियल आहे माहिती आहे का सगळं. म्हणून तर हं. ठिकाण आहे. डिवोर्स, भांडणं, प्रेम हे सगळं लफडी चालू आहे सध्या. आत्ताच तुमचा एक व्हिडिओ आलाय लग्नाचा. हं, हं. तर त्याच्यावरती काय म्हणाल तुम्ही? नाही ते प्रमोशन होतं मॅडम. पेड प्रमोशन आहे. कसं आहे ओके. त्यांना ते दाखवायची होती डिमांड हं, हं. आणि त्यांनी जर मला चांगले पैसे दिले, त्यांनी माझी पूर्ण रॉयल्टीज आहे. किती भारी केलं जया हं. लग्नवाल्याने आपल्याला. एक नंबर सगळ्या रॉयल्टी प्रोव्हाईड केल्या. पैसे पण भरपूर दिले. मग त्यांनी स्वतः आमचं लग्न अरेंज केल्यासारखं केलं. मग ओके. ते लग्न दाखवण्यासाठी ते होतं प्रमोशन. बाकी आम्ही काय कुठलं रजिस्टर तसं काही गोष्टी केलेल्या नाहीयेत म्हणजे माहिती आहे का. लग्न नाही केलंय नाही, नाही, तुम्ही नाही, त्या नाही. दिवशी. अजून नाही. आमचं जे मनातल्या मनात आहे ना, तसंच आम्ही आणि मला वाटतं बरं का, जसं तुम्ही लग्न मान्य करता ना, तसं मला वाटतं की तुम्ही मित्र-मैत्रीण जरी कुठल्या व्यक्ती छान राहत असतील ना, तर त्यांना बी असं राहण्यास गोष्टी परवानगी द्यायला पाहिजे. म्हणजे असं गव्हर्नमेंटनं. मनातल्या मनात कसं लग्न होतं सर? ते कसं होतं तुम्हाला सांगतो मॅडम मी. ती असं नाही की जिथं आपण शुभमंगल सावधान म्हणतो आणि लग्न झालं, तसं नाही. मनातल्या मनात लग्न होणं ह्याला तर कनेक्शन जुळणं म्हणतात. पुढच्या व्यक्तीला जेव्हा आपण आयुष्यात वेळ देतो, स्वतः एकमेकाला जाणून घेतो पहिल्यांदा. आता इथं तुम्ही जाणून घ्यायला टाईमच देत नाही. डायरेक्ट तुम्ही एकमेकाला पहा, पसंत करताय, झालं 1-2 कॉल झालं आणि डायरेक्ट तुम्ही लग्न लावताय. हं. मग त्याच्यामुळं परिणामी ते एकमेकांबरोबर ॲडजस्ट करतील, नाही करतील. इथं कसं आहे चान्स आहे. नाही ॲडजस्ट झाले तर तुम्ही ब्रेकअप करचाल ना. उलटं ही चांगली गोष्ट आहे ना, की यार आयुष्यात एखादा व्यक्ती आवडत नाही म्हणून त्याच्याशी भांडणं करणं आणि त्याला बदलवत बसण्यापेक्षा सिंपल आहे तुम्ही विषय संपवा, आपल्या आपल्या आयुष्यात चाला. ती बी खुश आहे ना, आपण बी खुश. माझ्या ओके. बायकोसुद्धा विचार लय जबरदस्त आहेत माहिती आहे. असं ती वाटती पण तिचं सुद्धा माझ्यासारखाच विचार. हं, हं, तिला हं. सुद्धा अशा आणि ती अशी नाही, ती असं मला म्हणत नाही, "आपण चला लग्नच करायला पाहिजे." लग्न कशाला नाही. ती सुद्धा माझ्याबरोबर खुश आहे. छान आहे. त्यांची फॅमिली आहे बघा. आम्ही सुद्धा कोणाला कन्व्हिन्स करत बसलो नाहीये. तुमच्यामध्ये दम आहे, तुम्ही कमवू शकता, तुम्ही सर्व गोष्टी करू शकता. तुम्ही आयुष्यातले निर्णय घेऊ शकता. बरोबर. आणि आणखीन एक सांगतो बरं का, पोरांनो खरं सांगतो बरं का, आयुष्य ही तुम्ही तुमच्या नियमावरती जगा. तुम्ही पाठीमागं कोण काय सांगतंय आणि कुठल्या आजोबाने हे ज्ञान दिलं आणि ते नाही, वेळ बदलली आहे. जुन्या लोकांचे लय विचार ऐकू नका. आई-वडिलांची प्रत्येक गोष्ट ऐकू नका. मी डायरेक्ट बोलतो बरं का, हं. आई-वडिलांचं बी लय ऐकायचं नसतं. कारण आई-वडिलांच्या विचारसरणीत आपल्यात फरक आहे. त्यांचा रिस्पेक्ट करा, आदर करा. पण आई-वडिलांची प्रत्येक गोष्ट ऐकून प्रत्येक डिसिजन घेऊ नका. आपण म्हणजे मी खरं सांगतो, हे अंतर आहे ना पडलेलं, हे अंतर तुम्ही भरून काढा तरच तुमची प्रगती होईल. हं, हं. जिथं-जिथं लय लोकं आई-बापाच्या विचारात आहेत ना आणखीन सुद्धा, तिथं मी प्रगती कमी बघितली आहे बरं का मॅडम ॲक्चुअली. आणि जिथं मुलांना फ्रीडम भेटलंय, हं. आपण स्वतः कोण आहे एक्सप्लोर करण्यासाठी, त्या लोकांनी मोठ्या-मोठ्या झिपी घेतल्यात. येस, बरोबर आहे. करेक्ट मॅम. जसं आत्तापर्यंत हं, आपल्या बोलण्यावरून मला एक कळतंय, की तुम्हाला तुमचं आयुष्य असं स्वच्छंदी जगायला आवडतं. बरोबर. तुम्हाला जे हवं ते तुम्ही करता. करेक्ट. उद्या जाऊन जर तुमचं मन या नात्यातून भरलं, हं. तर मग पुढे या नात्याचं काय होणार ना सर? नाही मॅडम, मन कुठं भरतं माहिती आहे का? जिथं तुमचं हे अरेंज मॅरेज असतं. मी आधीच म्हणलं आमचं प्रेम कसं जुळलंय माहिती आहे? आम्ही असं नाही की बाबा एकमेकाला डायरेक्ट असं. आमची ती जुळलेलं मन आहे. मला माहिती आहे ना, ही व्यक्ती मला एवढी आवडली की आम्ही असं मन-बिन भरतच नाही. आता एवढे दिवस आम्ही एकत्र राहतोय. आम्हाला खात्री आली ना बाबा की आम्ही लाँग लाईफ चालवू शकतो. हं, हं. आणि मला असं वाटतं की जीवन जगताना ना माणसाने एवढा बी भविष्यातला असा विचार करू नये. कारण लय भविष्यातलं टेन्शन घेतलं ना, आत्ताच्या जीवनावरती परिणाम होतो. म्हणजे कसं माहिती आहे का? मला असं वाटतं, की आयुष्यात आता आम्ही जर छान राहिलो ना, तर आम्ही कधी सुटतच नाही. हं. कारण ना छान राहिलं तर ना मी भांडणं करते, ना ती भांडणं करते. आम्ही मस्तच राहणार, आमची छान प्रगती होणार, फिरणार. त्यामुळं असं नाही. पण जर आयुष्यात मी काय म्हणतो, जर मी समजा माझ्या समजा भानातनं गेलो भविष्यात, मीच लय विचित्रपणा करायला लागलो, समजा मीच लय व्यसनी बनलो, काय झालो आणि जर माझ्याकडनं त्या व्यक्तीला त्रास होत असेल आणि जर ती व्यक्ती मला म्हणत असेल, की मला तुझ्यापासून दूर जायचंय, तर ती गेलं तरी काही अडचण नाही. कळलं का मॅडम? म्हणजे मला काय म्हणायचं माहिती आहे का, की जिथं खुशी आहे ना, तिथं दूर होत नाहीये आणि जिथं त्रास आणि जिथं अडचणी आहेत ना, तिथं दूर झालं तर तुम्हाला पण काही अडचण असू नये. अशा मग नात्याला तिथे असं नाही, की सुद्धा मग की हं, बाबा हं. मन भरलं सोडून जायला, असं काय नाही होत हो मॅडम. तुम्ही बरोबर. वेस्टर्न कंट्रीज बघा, युरोपियन कंट्रीज बघा माहिती आहे का? हं, त्या हं. लोकांना आपण असं म्हणू शकत नाही. त्यांचे बी आता 2-2 सेकंड, सेकंड, थर्ड मॅरेज झालेलं असतं. आज काही-काही इन केसमध्ये मॅक्सिमम पण आहे बरं का. पण याचा अर्थ असा नाही, की ती लोकं खराब आहेत. लाईफस्टाईल आहे, करावं लागतं. कधी-कधी आयुष्यात राइट माणूस भेटायला. जसं माझी बायको माझं एकदम कनेक्शन जुळलंय. ती बी माझा येडापणा एक्सेप्ट करते, मी बी तिचा येडापणा एक्सेप्ट करतो. आम्ही हं. एकमेकाला असं जास्त हे करत नाही. मग ही आमची एकमेकाच्या सवयी आम्हाला लय भारी बनवतात. ती मला जज करत नाही. माझ्याकडनं काय बरोबर. चुका झाल्या, कुठं काय प्रॉब्लेम ती मला समजून घेते. सो ह्या गोष्टी आम्हाला बनवतात, जेणेकरून मलाही असं वाटत नाही, की मी वेगळा वगैरे होईल. हं, हं. नाहीतर ती मला स्वतः म्हणली होती, की "यार तू चांगल्या मुलीशी लग्न करू शकला असता, असं नवीन असं हे त्या गोष्टी." पण तसं नाही. मला जी व्यक्ती आवडली तीच मला व्यक्ती आवडली दॅट्स इट मॅडम. त्यामुळे वेगळं व्हायचा काही प्रश्न नाही. मागे एकदा तुम्ही एका व्हिडिओमध्ये स्वामी समर्थांवरती बोलला होतात. हं. त्यावेळेला ती सुद्धा एक मोठी कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती येस, तुमची. तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? येस. त्या व्हिडिओनंतर मॅडम माझ्या पण काही गोष्टीमध्ये बदल झाला. जसं की त्यावेळेस मी स्वामी समर्थांना चुकीचं बोललो होतो. पण आता मला समजतंय, की स्वामी समर्थ एक चांगले व्यक्ती होते.
त्या टायमाला त्यांनी जी लोकांची सेवा केली, जे चांगलं लोकाला सांगितलं, चोरी करू नका, गुंडगिरी करू नका, आयुष्यात कष्टाचं कमवून खा, ही त्यांनी एक छान केलं होतं. पण सध्या स्वामी समर्थ मंदिरात, ज्यात सध्या तिथं जे चालू आहे सगळं, म्हणजे स्वामी समर्थ महाराजांनी कमर्शियलायझेशन केलं. हं. दर्शन म्हणा, हे म्हणा, सगळं पैसे घेऊन हे कामं करायचे. जसं की आता देऊळबंद पिक्चर पण आलाय. आता मी ते बरोबर. पिक्चरला असं म्हणत नाही, पण ते झालं ना, कमर्शियलायझेशन झालंच ना मॅडम. मग त्या टायमाला जर मी त्यांच्याविषयी बोललो, तर मला एवढे हे गोष्टी केल्या. पण आता लोकं असं हे करून घेत नाहीत माहिती आहे का. हं, हं. बाकी माझं स्वामी समर्थाबद्दल असं नाहीये. मी पूर्वी तुम्हाला म्हणलं ना, मी असा व्यक्ती आहे ना, म्हणजे मी पूर्वी गोष्ट म्हणजे असं मी देव-बिव जास्त गोष्टी मानत नाही मॅडम. पण ती व्यक्ती जर चांगला असेल ना, तर ती व्यक्ती देवासारखा आहे. असं बरोबर मी आहे. त्याला मानतो माहिती आहे का. त्यामुळे स्वामी समर्थांनी चांगली शिकवण दिलेली आहे. मला त्यांच्याविषयी काही असं दुमत नाहीये. हं, हं. येस. आणि आजकाल थिएटरमध्ये स्वामी समर्थांचा वेश घेऊन हं. प्रमोशनसाठी जातायत. येस. तर मग ते कितपत योग्य वाटतंय तुम्हाला? मी तुम्हाला म्हटलं ना मॅडम, सध्याची ही जी दुनिया आहे ना, ही दुनिया इमोशन्सवरती चालते. इमोशनवरती हं. कशी इकॉनॉमी चालू आहे तुम्हाला सांगतो. लोकांच्या इमोशन्सशी कुठल्या गोष्टी अटॅच झाल्याशिवाय लोकं स्वतःहून खर्च बी करत नाहीत. स्वतःहून कुठली गोष्ट ते ॲक्टिव्ह बी होत नाहीयेत. मग लोकांना कसं ते त्यात स्वामी समर्थांना मानणारा वर्ग पूर्ण महाराष्ट्रात जास्त आहे. हं, हं. त्यांच्याविरुद्ध कोणी काय बोलायची कोणाची मजल नाही. कारण नाही. ते व्यक्ती छान आहेत. लोकांना खरंय. ते चांगलंच हे करतात. हं, पण त्यांना धरून ज्या अंधश्रद्धा चालू आहेत, हं. जसं की त्यांच्या ही करणं, ती करणं. आता अंधश्रद्धा बाकीच्या पण बाहेर यायला लागल्यात सगळ्या. खरात बाबा म्हणा, हे म्हणा. हं, हं. ह्या अंधश्रद्धेनं समाजात चुकीच्या गोष्टी हे करतात. बरोबर. बाकी बघा देव-धर्म ह्या गोष्टी चांगल्या आहेत. कुठं तर मग कार्यक्रम आहे, तुम्ही एकत्र आलाय, जेवण करताय, भेटताय, बोलताय. काय वाईट आहे त्यात सांगा बरं? हं, हं. माणूस म्हणून हे छानच आहे ना. हं, हं. त्यामुळे मी ह्या गोष्टीला असं म्हणत नाहीये. पण पूर्वी जेव्हा माझी कॉन्ट्रोव्हर्सी झालती ना, तेव्हा मी असं होतो की मी त्यांना मानतच नाहीये. बरोबर. म्हणजे लोकं काय म्हणायचे, "हे ब्रह्मांड नाही आहे काय?" मी म्हणायचो, "ह्या व्यक्तीनं कशी जगदुनिया बनवली?" मी असं म्हणायचो, मी मानत नाही. पण आता मला समजलं असं नाहीये. हं, त्या हं, व्यक्तीचा हं. आदर करणं बी गरजेचं आहे. त्यामुळे मी हं, स्वामी हं. समर्थांचा आदर करतो, हे करतो. छान त्यांचं हे कारण ते व्यक्ती चांगले आहेत म्हणून ते देव व्यक्ती बनले असं आहे. बरोबर. सो सर तुम्ही स्वच्छंदी आयुष्य जगायला तुम्हाला येस. आवडतं. तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे आदर्श असे कुणी आहेत का? जेव्हा मी पूर्वी कॉलेजमध्ये असायचो, जेव्हा त्या टायमाला तेव्हा मी आदर्श असं मानायचो बरं का, हं. की हा व्यक्ती लय फेमस आहे ट्रेंडमध्ये, मी त्याला आदर्श. पण मी आता सांगतो आयुष्यात कोणाचा आदर्श मानू नका. कोणालाच. भले मग तो कितीही मोठा व्यक्ती असू द्या. मी सांगतो का असं? आपल्याला आयुष्य एकदा भेटलेलं आहे. आपण एक त्या व्यक्तीला आदर्श मानलं ना, आपण त्यांना महान मानू शकतो. त्यांचा आपण विचार आत्मसात करू शकतो. पण आदर्श मानल्यानं प्रॉब्लेम काय होतो सांगतो. आदर्श मानल्यानंतर माणूस हा कायम त्याच्यासारखा राहायचा प्रयत्न करतो आणि त्याचं जीवन एक नाटक बनून जातं. हं, हं. मला असं वाटतं, की तुम्ही आदर्श-बिदर्श कुणाला मानायची गरज नाही. तुम्ही जगदुनियाचं ही विचार आहे का, ती विचार आहे का, हे करा आणि शेवटी तुम्ही तुमच्या मनानं सर्व गोष्टी करा. तेव्हा ती हं. तुम्हाला जीवन जगल्यासारखं वाटतं बरं का. आता काय-काय लोकं माझे म्हणतात, की माझं सचिन तेंडुलकर आदर्श आहे. नाही रे, तुम्ही तुम्ही दाखवून देता, की तुमची विचारसरणी काय आहे. माझा ह्या जगात कधी कुठला आदर्श नाही आणि आता होणार पण नाही मॅडम. हं, हं, येस हं. आणि मला पण कोणी आदर्श मानू नका. मी असं म्हणत नाही कारण कसं आहे दादा तुम्हाला खरं सांगतो. तुम्ही स्वतःहून ह्या गोष्टी एक्सप्लोर करायला सुरू करा. तुम्ही स्वतःच्या आयुष्यात स्वतःला क्रेडिट द्या. हं, हं. मला असं वाटतं, की आयुष्यामध्ये स्वतःची तारीफ करणं, स्वतःला मोठं मानणं हे पण लय गरजेचं आहे. बरेच लोकांना असं सेल्फ ही नसते माहिती आहे का, म्हणजे अशी कॉन्फिडन्स राहत नाहीये. म्हणजे मी सुद्धा आता बऱ्याच लोकांना फॅनला-बिनला भेटलो ना, म्हणजे लोकांचा असा हात थरथर कापणं हे म्हणजे मी बघतो कॉन्फिडन्स कमी आहे बरं का. मी त्यांना नाव ठेवत नाही. पण लॅक ऑफ कॉन्फिडन्स आहे यार. तुम्ही असं नॉर्मली कोणाला जाऊन हँडशेक पण करू शकत नाही. असं म्हणजे असं मला वाटतं. बरोबर आहे. असं तुम्ही म्हणता, की हं. महाराष्ट्रामध्ये तुम्ही भरपूर काही दिलंय येस. आजपर्यंत. पण ॲज अ इन्फ्लुएन्सर म्हणून तुम्ही महाराष्ट्रामध्ये असे कुठले बदल घडवून आणताय किंवा कुठला संदेश देताय असं तुम्हाला वाटतंय? नाही माझं असं टार्गेट नाही, की मला कुठला बदल घडवून आणायचा, संदेश द्यायचा आहे. माझं मेन टार्गेट आहे, की लोकांचं एंटरटेनमेंट व्हायला पाहिजे. थोडंसं मोटिव्हेशन भेटायला पाहिजे. आयुष्यामध्ये थोडंसं स्माईल यायला पाहिजे. जर माझ्या वाईट कमेंट वाचून लोकांना हसू येत असेल कॉमेडी शोपेक्षा जास्त, तर ती एक जनसेवाच आहे यार. मी नकळत ते करतोय. सो ही आहे. मला बाकी असा बदल नाही घडवायचा, की मला एवढी क्रांती करायची, तेवढी क्रांती करायची. नाही, नाही. मी कुठला म्हणजे क्रांतिकारी तुमचा नाहीये. उद्देश लोकांना एंटरटेन करणं येस, आहे. एक्झॅक्टली मॅम. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट एंड एंट एंटरटेनमेंट. हं, दॅट्स हं. इट. सर लोकांना 20-25 हजार रुपये कमवण्यासाठी सुद्धा आज दिवस-दिवस काम करावं लागतं, रखडावं लागतं त्यासाठी. मग तुम्ही असे वादग्रस्त चाळे करून किती कमवता बरं सोशल मीडियामधनं? मी सोशल मीडियापासून खूप खुश आहे मॅडम. मी सुरुवातीला 5 वर्ष रोज व्हिडिओ टाकत होतो. मला लोकं उडाणटप्पू म्हणायचे, "काय त्यातून तुला भेटतंय?" पण सध्या सोशल मीडियातनं मला एवढं भेटते, की माझं छान जीवन चालू आहे. मी व्यवस्थित खाऊ-पिऊ शकतो, सर्व गोष्टी छान करू शकतो मॅडम. आता त्याच्यामध्ये पण कसं आहे माहिती आहे का, असं नाही की एका महिन्यात लय आलं, हे आलं. त्याच्यात हे आहे, कधी जास्त आहे, कधी कमी आहे, कधी प्रमोशन जास्त आले, कधी मोठ्या ब्रँडने अप्रोच केलं. फिक्स इन्कम नाही, पण एवढा इन्कम आहे ना,
की जर तुम्ही म्हणला ना 20-25,000 कोणाची सॅलरी आहे ना, तर ते माझं 2-3 तासाचं काम आहे. कुठेतरी गेलं, प्रमोशन शूट केलं, हं, हं, तेवढं हं. पैसे आले. एकच काम 2-3 तासात मी तेवढं कमवू शकतो मॅडम. ओके. येस. मंथली तसा विचार केला, तर कधी कुठला महिना 1.5 लाख, कधी कुठला 2 लाख, कधी 1 लाख, कधी 1 लाखापेक्षा हं. पण कमी असं राहू शकतं मॅडम. बरोबर. कारण मी मेनली प्रमोशन घेतो आणि त्यानंतर Facebookचे थोडेफार सॅलरी. आत्तापर्यंतची लाईफमधली अशी कुठली गोष्ट आहे का सर, हं. की जी केल्यावर तुम्हाला वाटलं की मी ही करायला नको होती? मला असं बऱ्याच गोष्टी आयुष्यात आधी वाटायच्या बरं का, की यार मला असं रिग्रेट बी व्हायचं. पण नंतर मला असं समजलं, की लाईफमध्ये रिग्रेट न करणं ही पण एक कला आहे. का पश्चाताप करायचा? जर हां, माझ्याकडनं असं काही घृण कृत्य झालं, कोणाची बाबा मी हं, असं काय हं, हं. हत्या-बित्या केली, तर ती पश्चाताप ठीक आहे. त्याच्या पलीकडे जर असं काही नसेल, तर असं कुठलंच कृत्य नाही बाबा. भले मग माझं केरळमध्ये एवढं नुकसान झालं, मला पोलिसांनी पकडलं, माझी गाडी आणखीन अशी गंजत चालली आहे पोलिस स्टेशनला केरळमधील. हे सगळं ओके. झालं, पण तरीसुद्धा मला रिग्रेट नाही झालं. कारण का हं, सांगतो हं, तुम्हाला? हं. मी हे पैसा, हे वस्तू, ह्या गोष्टी ह्यात मी असं व्हॅल्यू ॲड करून ठेवायचं सोडून दिलंय. हं, हं. ही माझ्यात जोपर्यंत दम आहे, तोपर्यंत मी आज कमवू शकतो, घालवू शकतो, काही करू शकतो मॅडम. केरळचा किस्सा काय होता तो ऐकायला आवडेल सर. येस. केरळचं कसं झालं माहिती आहे का मॅडम, म्हणजे केरळमध्ये मी थोडासा इनोसेंट होतो, म्हणून तर मी लवकर सुटलो. कसं हो हं, इनोसेंट हं. होतो? मी एक आपलं गोल्ड ज्वेलरीमध्ये काम करत होतो. गोल्ड शॉपमध्ये काम करत होतो. हं, मग हं. तिथं माझं त्यांनी म्हणजे माझा स्मार्टपणा बघून, माझी ॲक्टिव्हनेस बघून, माझं कम्युनिकेशन बघून त्यांनी मला टाकलं स्मगलिंगमध्ये. ओके. हां, मग मी परत गोल्डची स्मगलिंग वगैरे करायला सुरुवात केली. हे झालं. मग त्याच्यामध्ये मी पकडलो गेलो नंतर. मग ती केस झाली आणि मग मी केरळच्या जेलमध्ये 1 महिना 13 दिवस, 13-14 दिवस होतो. सव्वा हं, महिना हं, काहीतरी हं, होतो. हं. येस. म्हणजे आयुष्यात तुम्ही भरपूर काही पाहिलंय येस. असं 2 म्हणायला अनुभव हरकत बरं का. नाही. एकदा इथं आणि एकदा बाहेर देशात असं दोन्ही हं, टाईमला. हं, हं. 2 आणि त्यातनं आत म्हणून तशा अनुभवानं तर मला शेप केलं. आयुष्यात कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत हो, खरं सांगतो. हे आपण जे रोज उठून पकडलं म्हणजे घेऊन बसलोय ना, "अरे, हे माझं टेन्शन असं तसं, मला हे असं बोलते तसं." काय नाही ही गोष्टी माहिती आहे का? हं, हं. आपणच आपल्याला त्रास देतोय. आपलंच डोकं आपल्याला दिवसभर बसू देत नाहीये. मला बरोबर. वाटतं इकडं-तिकडं कंट्रोल करण्यापेक्षा आधी आपल्या माइंडवरती कंट्रोल करावं माहिती आहे का? आपल्या मनानं आपल्याला कधी कमी समजू नये. आपल्याला कधी असं ऑब्सेशन होऊ नये कुठल्या गोष्टीचं. हं, हं. अगदी बरोबर आहे सर. येस. मी ते केलंय म्हणून तर मॅडम मी जे करतोय ना तुम्हाला खोटं सांगतोय. माझ्या जागेला कुठला जरी इन्फ्लुएन्सर असता ना, हं. एवढ्या कॉन्ट्रोव्हर्सी करून त्यानं महाराष्ट्रात राहून दाखवलं. त्यानं कुठल्या राहिला असता सांगा? पहिली बरोबर. गोष्ट केल्याच नसत्या एवढा लोड घेऊन. त्यानं फॅमिलीचा विचार केला असता, बायको विचार मी करत नाही कारण मला माहिती आहे रिअल लाईफमध्ये कोणाच्यात दम नाही सध्या. हं, कोण नाही. ही हं, हं. सगळी बुरटी तुम्हाला सांगतो काम नाही, पगार नाही, बेरोजगार, घरनं बसून उगा वाईट कमेंट. असं तसं हे, असं तसं कळलं ना म्हणून मी ह्या गोष्टीला जास्त व्हॅल्यू देत नाहीये. रिअल हं, लाईफमध्ये हं. कोणीच भिडू शकत नाही. आला तर मग त्याला भिडणाऱ्याला भिडायला मी बी तयार असतो. कारण मी हं. माणूस आहे उलटं त्यांना भीती वाटायला पाहिजे माझी. यार या माणसाच्या नादी कसं लागावं? कारण बरोबर. मी बॉक्सर आहे मॅडम माहिती आहे. माझ्याकडे असलं चापट आणि हे नसतं. डायरेक्ट बाग फाक असं डायरेक्ट रिपीटच. रिपीट म्हणजे मृत्यू नाही बरं का. म्हणजे हां. माणूस असं होतं की 1-2 शॉट लावलं तर ते अनकॉन्शियस होतं. हं, हं, हं. मी परत माणूस उठून तुम्हाला मारायला ह्याच्यामध्ये राहू शकत नाहीये. सो बरोबर. मला आत्मविश्वास आहे म्हणून मी चालतो माहिती आहे का. सो मी महाराष्ट्रात येऊन एक रिस्क घेतली आहे माहिती आहे. केरळमधनं आलो मी, सगळ्यांना माहिती आहे. हं, हं. मग त्या टायमाला मी असं जास्त प्रमोशन वगैरे करत नव्हतो, काय नव्हतं. मला माहीत नव्हतं की माझ्या फेमचा कसा वापर करावा, हं, हं. ह्याचं पैशात कसं रूपांतर करावं. सो बरोबर. नंतर आलो, जगदुनिया बघितली, मग शिकलो, मग स्वतःला सावरायला लागलो. आणि आता बघा, आता कसं आहे, मी आता माझ्या बायकोला पण म्हणलं, "आता ह्या महिन्यात टेन्शन घेऊ नको," म्हणलं, "किती बी खर्च काय, काय चालू दे," म्हणलं, "हे घे, ते घे," म्हणलं. आता कारण आता फुल व्हायरलमध्ये फुल इन्कम चालू आहे, माहिती आहे का? पॉझिटिव्ह बरोबर. पब्लिसिटी, निगेटिव्ह पब्लिसिटी असू द्या. ऑल पब्लिसिटी इज इक्वल टू मनी. एक कॉन्ट्रोव्हर्शियल व्हिडिओ बनवला की मग पैसाच पैसा असं म्हणणं आहे का? तसं म्हणणं म्हणा किंवा आता बघा डिमांड आलेलं की पॉडकास्ट, ही पॉडकास्ट तुमचा, पेड हं, पॉडकास्ट हं, करतोय. हं. काल पेड पैसे म्हणजे पैसे घेऊन. हं, चालूच हं, आहे ना. हं. बरोबर. मग आता मी काल आज जेवढे पगार घेतले तेवढे लोकांना काम करायला महिना-महिना, 2-2 महिने लागतात. असं आहे ना मॅडम. हं, हं, हं. बरोबर आहे. येस. तर सगळ्यांचंच कुतूहल आहे सर, की तुमचा सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत दिनक्रम कसा असतो? तर तो कसा काय सांगाल त्याबद्दल? मी कसं आहे ना मॅडम, मी सांगतो. मला माझी लाईफ सध्या अशी आहे ना, मला जास्त शेड्यूल करून ठेवायला आवडत नाही, की अरे बापरे! मला 5:00ला उठायचंय, 7:00ला जायचंय. हं, मग हं. ते झोपताना बर्डन येतं. हं. जर झोपताना आपल्यावर बर्डन येतं याचा अर्थ आपण आयुष्यात सक्सेसफुल नाही. मी कुठलीही कामाचा टाईम घेतो, सगळं टाईम घेतो. दुपारनंतर इव्हनिंग नाईटला घेतो. निवांत उठतो. जेव्हा माझी झोप कंप्लीट होईल, मला शरीर वाटते हां, कंप्लीट झाली. मग उठा आणि उठल्यावर बरोबर आहे. माझं कसं असतं बायकोला विचारा. मग पहिलं मी तुम्हाला म्हणतो नाश्ता करतो. मग हं, मी हं. आता हे सांगायला तर मला ही गोष्ट असं वाटत नाही, की म्हणजे एवढं महत्त्वाचं आहे सांगणं बरं का. पण पण एवढं आहे, तरी की एक कुतूहल असतं ना, तुमच्या फॅन्सला सुद्धा करेक्टली कुतूहल आहे, की येस. नेमकं कसं असतं मी दिनक्रम? आता म्हणजे खरं सांगतो बरं का, मी काही पण खायचं सोडून दिलं एवढं मात्र. मी आणि माझ्या बायकोनं पण. जसं हं, पहिलं मी हं. काहीही खात होतो. हं, हं. तसं आता मला कळलं, की यार नाही, ते खाणं सुद्धा एक हुशार माणूस लागतं.
कारण खायला जिभेला चांगलं लागतंय, पण नंतर ते पोटाला झेलायचंय. मग परत नंतर बरोबर. दुसऱ्या गोष्टीला झेलायचंय. असं हे चक्र आहे. व्यवस्थित बरोबर. खातो आम्ही, खूप छान खातो. मी आता तुम्हाला म्हणतो, बायकोला सुद्धा म्हणलं होतं, आता मटण बनवायचं तर म्हणलं मी त्याला तिखट करू नको म्हणलं, तर मसाला-बिसाला अजिबात टाकू नको म्हणलं. फक्त मटण बनवायचं तर फक्त असं मिठाच्या पाण्यात उकड म्हणलं आणि ते मिठाच्या पाण्यातच खावं म्हणलं. ती एकदम हेल्दी आहे म्हणलं. मग ती हं. मसाला-बिसाला टाकून, हे टाकून त्याला आपण परत हे करून टाकतोय. मला असं वाटतं माहिती आहे का? बरोबर. खाणं-पिणं एकदम कसं माहिती आहे का? सिंपल खावं. सिंपल फूड इज द बेस्ट फूड. हं, हं. आणि खाताना ना, मोबाईल पाहायचा नाही. खाताना जास्त बोलायचं नाहीये. खाताना हं. ना, चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टीचा विचार करायचा. म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे कसं माहिती आहे, जी गोष्ट आपल्याला वाटते की आता करावी. मग ती एनर्जी तिथनं येते माहिती आहे का? हो. ही सुद्धा त्यामागची एक सायकॉलॉजी आहे मॅडम. अशा पद्धतीचा तुमचा दिनक्रम असतो. येस, असाच दिनक्रम म्हणजे असं फिक्स नाही, कारण कुठे असू शकतो बरं मॅडम. तर हां, सध्या हां. मी लय बिझी आहे. म्हणजे सारखं आता आता आजचा पॉडकास्ट झाला, तर उद्या चाललो. म्हणजे कंटिन्यू अशी कामं आहेत माहिती आहे का? शूट हं, चालू, हं, हे हं. ते चालू. पूर्ण बिझी असे असतो म्हणजे कुठं दिवस. असतो, कधी हॉटेलमध्ये आहे, कधी घरी आहे, कधी कुठं आहे, कधी कुठल्या रिसॉर्टला आहे. हं, हं. सर्व म्हणजे कसं आहे, जे धाडस घेऊन केलं ना मॅडम, त्याचंच मला एक फळ भेटतंय माहिती आहे का? बरोबर. आणि ते आम्ही आता एन्जॉय करतोय. याच्यात अपेक्षा नाही की हे किती वर्षानुवर्ष चालावं न चालावं, काही नाहीये. कारण मी स्वतःला जेलमधनं जाऊन आल्यापासून असं बनवलंय ना, उद्या जरी मी गरीब झालो ना, तर मी लगे लढायला तयार आहे. मी लगे काम हं. करायला तयार आहे मॅडम. त्यामुळे मी बरोबर मागं आहे. हटणार नाही. पैसा आला की मग एसीमध्ये तो पण निवांत एक पडायला मी तयार आहे. प्रश्न होता सर माझा, हं, की उद्या जर फॉलोअर्स कमी झाले, तुमच्या व्ह्यूज थांबल्या, हं, तुम्ही उद्या रील स्टार नसले, हं. तर महेश मोठे कोण असतील? मला एवढी खात्री आहे, जर मी जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तोपर्यंत महेश मोठे असं होऊ शकणार नाही त्याचा व्हिडिओ नाही. मी लई येडा माणूस आहे मॅडम. काय खरंल मी काय सांगता येत नाही. असं होऊच शकणार नाही मॅडम माहिती आहे का? कारण मी असा माणूस आहे ना, मला असं विचार करणार मी काय कंटेंट बनवून काय मी डॅम आय एम मायसेल्फ आय एम कंटेंट, फुल ऑफ कंटेंट. जोपर्यंत माझं डोळं नीट आहे, तर जोपर्यंत माझं तोंड चालतंय, आवाज आहे माझ्याकडे, जोपर्यंत माझ्याकडे मोबाईल आहे ना, तोपर्यंत मी कधीच ट्रेंडिंगमधनं हटणार नाही. लिहून देतो. पाठीमागचं 2 बरोबर. वर्ष झालं प्रत्येक दुसरा-तिसरा व्हिडिओ मिलियनमध्ये रोहित दादांना विचारा. 100% मॅडम माहिती आहे का? मी हे जे मी तुम्हाला म्हटलं ना, हे क्षेत्राला मी चांगलं ओळखून बसलोय. हां, पण मी हं. स्वइच्छेने ह्यातनं एक्झिट घेऊ शकतो बरं का. हां, जर हां. मला असं वाटलं यार आता कसं मी ज्याला विचारा एवढं पॉप्युलर झालोय ना, मला कधी-कधी असं होतं की कुठं मॉलमध्ये जाणं, हे ते जाणं आता असं झालं की कायम लोकं. हं, हं, हं. मग एक वेळेनंतर मला ते आता थोडंसं मला बॉदरिंग वाटायला लागलं. मला असं आता एवढं पहिल्यासारखं छान वाटत नाही, कोणी आलं सेल्फी काढायचा आणि हेन तेन. मला तर असं वाटतं यार का उगं फालतू त्यासाठी थांबत बसावं आणि खरं बरं मॅडम, हाय ते आहे विचार. बरोबर आहे. तुम्ही आता सेल्फी घेताय याचा अर्थ असं मी तुमचा आभार नाही मानायचं की बाबा तुम्ही सेल्फी घ्या. अरे मी काहीतरी केलंय आयुष्यात म्हणून ती घ्या ना मॅडम. हं, हं, त्यामुळे हं. मी असं फॅन फॉलोअरचा एवढा विचार नाही करत, की अरे मला अनफॉलो करतील आणि हे करतील. काय अडचण नाही. तुम्ही फॉलो करा, ब्लॉक करा, काय करा. मी माझ्या आयुष्यात कशीही दिवस येऊ द्या, मी ते दिवस हे करायला तयार आहे. ओके. तुम्ही असे ऑल्वेज एनर्जेटिक असता, बरोबर? येस. तर आपला जो यूथ आहे तो 90% डिप्रेस्ड आहे. तर त्या यूथला काय सांगाल? आता याच्यामध्ये मेन काय गोष्ट प्ले करते माहिती आहे का मॅडम? मी तुम्हाला म्हटलं ना, प्रत्येक मुलगा-मुलगी एक टाइपची पर्सनॅलिटी असते. कुणी अल्फा असतं, कुणी सिग्मा असतं, कुणी बीटा असतं. मग जी बीटा आहेत ना, ती लोकं थोडी इनॅक्टिव्ह असते ती. हं. थोडीशी आळशी, त्यांना काय कुठला निर्णय घेता येत नाही स्वतःहून. हं, कुणी हं, काय हं. बोललं तर उत्तर द्यायचं चलाकी नाही. स्वतःहून कुठला जॉब करावं, बाहेर पडावं, ही नाही. ही डिपेंडंट लोकं आहेत. बरोबर. मग ह्या टाइपच्या लोकांमध्ये कॉन्फिडन्स येणं म्हणजे स्वतःला त्यांना लय चेंज करावं लागेल. हं, हं. असं तर होणार नाहीये. बाकी आता जी मी कसं आहे माहिती आहे का, मी सिग्मा मेल आहे. मी हं. स्वतःला ओळखलंय. माझी एनर्जी, माझ्यामधलं टॅलेंट, सगळ्या गोष्टी. त्यामुळे मी कायम ॲक्टिव्ह राहतो. मी लोकांमध्ये डॉमिनन्स आहे. माझा आय कॉन्टॅक्ट चांगला आहे. हं, मी हं. कुणाच्या अशा गोष्टी आर्ग्युमेंट-बिर्ग्युमेंट सहन करू शकत नाही माहिती आहे का. बरोबर. मध्ये आपण कुठं जयाला पण विचारा. प्रत्येक ठिकाणी काही काही वेळेस आमचा इश्यू झाला. मी असं इश्यू सॉल्व्ह केलं ना मॅडम. माझ्यामध्ये त्या आहे त्या गोष्टी आणि मी त्या गोष्टी रिअल लाईफमध्ये जगताना इम्प्लिमेंट पण करतो. असं नाही की फक्त मला थिअरॉटिकली माहिती आहेत आणि असं नाही कुठला तर मोटिव्हेशन आला आणि मी आता उद्या झोपेतून उठलो आणि परत विसरून गेलो, नाही. माझी रोज लाईफ तुम्हाला जयाला विचारा बरं का. एकच सिस्टम आहे माझी. उठलं ना, कुठल्या गोष्टीचा विचार असं नाही बाबा, काळजी, वॉरी, चिंता, टेन्शन नाही. ही गोष्ट मला वाटते की मी आयुष्यात काहीतरी कमवलं. कारण जी माणूस काळजी, चिंता आणि ह्याच्यातनं फ्री आहे ना मॅडम, ती माणूस खरं सक्सेसफुल माझ्या हं, हं. नजरियामध्ये. बरोबर बाकी आहे. अकाउंटला 10 कोटी जरी असलं आणि ते माणसाला माहीत नाही कसं जगावं, ती कुठली गोष्ट एन्जॉय करू शकत नाही, हं. चेरिश करू शकत नाहीये. त्या गोष्टीची चव चाखू शकत नाही. असं जर नसेल ना, तर ते जीवन म्हणजे जिवंतपणे मृत्यू आहे मॅडम. म्हणजे बरोबर आहे. नुसतं जिवंत बॉडी आहे, बोलतंय, चालतंय, पण देअर इज नो फीलिंग. धिस इज व्हॉट आय हं, कॅन हं, से. हं. आता सगळ्यात इंटरेस्टिंग प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे सर. तुमच्या कमेंटमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा तो प्रश्न असतो, येस. की तुम्ही ही जी बॅग प्रत्येक ठिकाणी तुमच्या सोबत असते, त्या बॅगमध्ये नेमकं आहे काय? मॅडम कसं आहे माहिती आहे का? जेवढ्या लेव्हलचा मी महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रोव्हर्शियल झालोय, जेवढं मी हे झालोय ना, पहिली गोष्ट मी आयुष्यात कुठेही चालताना, बसताना माझ्याबरोबर माझी सेफ्टी पाहिजे. मग ती हं. सेफ्टी कशा बाबतीत पण असू द्या. मग ते माझ्याजवळ कॅश असू द्या,
आता बऱ्याच लोकांचं कसं असतं, अकाउंटला पैसे असतात भरपूर. कुणा लोकांना अकाउंट 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख असे प्रत्येक जण असतात. पण हं. वेळ आली Google Pay नाही चालत, फोन पे नाही चालत. हं, मग हं. अशा वेळेस माणसाकडे कॅश पाहिजे ना, माहिती आहे का? म्हणजे माझं बरोबर. असं एक म्हणणं आहे बरं का, प्रत्येक व्यक्तीकडे ते बरं का, म्हणजे मिनिमम एक 20,000 ते 30,000 कॅश कायम सोबत पाहिजे. हं, हं. कारण ही कॅश तुम्हाला कुठंच अडचणीमध्ये अडवू देत नाहीये. कुठंच माहिती आहे का? आणि मग माणसाचं काय होतं, ऐन टायमाला बँके नाही उघड्या झाल्या, कुठंही झालं. हं, हं. आता एका देशामध्ये तुम्हाला सांगतो काय झालतं. हं, हं. एका देशामध्ये अचानक सांगतो देश सकाळी उठला आणि सगळे म्हणले, की सगळ्याच बँकेचे सर्व्हर करप्ट झाले. हे पेरूमध्ये झालतं. ओके. म्हणजे साऊथ अमेरिकेमध्ये एक देश आहे पेरू नावाचा हं, देश. हं. आणि मग कुणाच्या अकाउंटवर किती करोड आहे, काय करोड आहे सगळं क्लिअर झालं. कुणाला युजला काय नाही, काय नाही. मला हे की वाटतं आणि त्यानंतर दुसरी गोष्ट सेफ्टी कशी माहिती आहे का? छोट्या-मोठ्या गोष्टी ठेवाव्या लागतात. बरोबर. लाईफमध्ये जेव्हा मी तुम्हाला सांगतो बरं का, पुणे पोलिसांना मी जेव्हा लेटर दिलं की मी त्यांना एक लीगली मी लायसन्स मागितलं होतं, की मला अशा-अशा गोष्टी आहेत, हे करा. हं, हं. त्यांनी डिनाय केलं. मग त्यानंतर मी स्वतःची माझी ओन सेफ्टी ठेवायला चालू केली. आणि या जगामध्ये सेल्फ डिफेन्ससाठी स्वतःची ओन सेफ्टी ठेवायला कोणाला काही काहीच अडचण नाही हरकत मॅडम. नाही. हं, हं. तेवढं चालावं लागतं माहिती आहे का? आणि ह्या जगामध्ये तुम्हाला सांगतो एखादा माणूस प्रगती करत असेल ना, त्याचे ऑटोमॅटिक विरोधक बनतात. असं नाही मी आता कोणाच्या दाराला जातोय आणि त्याला भांडत बसलोय. पण मी जे हं, करतोय हं, ना, हं. त्यातनं सुद्धा लोकांना एक हॅट्रेट तयार होते. ह्याच्या आईला जॉब करत नाही, काय करत नाही, नुसतं बोंबलत फिरतंय, इकडून-तिकडून पैसा कुठनं येतोय, हं. सारखंच मटणं खातंय, कोंबड्या खातंय, काही म्हणजे कळलं ना. आता ही लाईफस्टाईल त्यांना खटकते. आता मी जी जगतोय ती लोकांचं ड्रीम आहे, ती बनायचंय त्यांना, जी मी ऑलरेडी जगतोय. आणि मग याच्यातनं ह्या गोष्टी तयार होणं, मग कुणी विरोधात जाणं, कुणाला कुठली गोष्ट खटकणं, ह्या गोष्टींना हे करण्यासाठी मॅडम ही बॅग माझ्यासोबत कायम असते. हं. कायम येते आणि ते एक पॉवर आहे ना, आता असं झालं की माझा एक ट्रेडमार्क बनलाय माहिती आहे का? हं. येस मॅडम. आपकी पहचान बन चुकी है अभी वो. येस. आणि तुमचा एक व्हिडिओ बघितला सर मी, ज्याच्यामध्ये तुम्ही विमानातलं वॉशरूम दाखवताय. येस. तर नेमकं काय हेतू होता तो व्हिडिओ बनवण्याचा? आता काय झालं बरं का, म्हणजे त्याच्या आधी एकदा मी असं विमानात जायच्या आधी एकदा गावाकडे मी असं बाहेर शीला गेलो असा व्हिडिओ टाकला होता. आता बाबा ज्या पुरोगामी महाराष्ट्रात राहतोय आपण, तिथं लय नाही 5, 6, 10 वर्षापूर्वी सगळी लोकं बाहेर डबडं घेऊन बाथरूमलाच जायचे. शहर वगैरे थोडंफार सोडा, एक 20-30% लोकं. बाकी 70% लोकं हे शेतात जाणारेच होते. पांदेला जावा, इकडं जावा, तिकडं जावा. मग अशामध्येच मी एक व्हिडिओ टाकला होता, बाबा गावाकडची लाईफ काय. तर ती लय लोकांनी त्याला असं ही ट्रोल केलं, म्हणजे एकदम ही करतो काय, ती करतो काय. मग मी त्या लोकांना परत विमानात गेल्यावर सांगितलं, "अरे," म्हणलं, "तुम्ही गुरामागं बसून," म्हणलं, "लोकाय हं, रानात कामं करता-करता मला हे करताय," म्हणलं. हं. "मी आता विमानात आलो," म्हणलं, "थांबा मी तुमच्यावर वर बसून शी करतो," म्हणलं. म्हणजे मॅडम मी खरं सांगतो बरं का, थोडंफार बोलावं लागतं. आता ही हं, फॉलोवर-बिलॉवर हं, आहेत हं. ना, ह्यांची बी चेष्टा उडवावी लागते, मजा करावी लागते, ट्रोल बरोबर. करावं लागतं. तर सर तुम्ही व्हिडिओ बनवता आणि व्हिडिओ बनवत असताना भरपूर अशा कमेंट तुम्हाला येत असतात. पण त्याच्यातली एक अशी कमेंट आहे, ज्याबद्दल मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. ती कमेंट अशी, की लोक तुम्हाला कमेंटमध्ये गुरुजी असं म्हणतात. तर त्या गुरुजी मागचा प्रवास काय आहे सर तुमचा? आता गुरुजी कसं आहे माहिती आहे का? मी आयुष्यात लोकांना असं सारखं सल्ला देतो ना, बाबा असं लग्न करू नका किंवा लग्न केलं तर मनातल्या मनात करा किंवा असं राहा, तसं राहा. म्हणजे मी काहीतरी असं सल्ला देतो, उपदेश देतो. हं. सो असं त्यांना वाटतं, की यार आमचा हा एक क्रेझ आहे असं गुरुजी किंवा बाबा हाय असं काहीतरी हे करतो. सो मला वाटतं त्यांना काहीतरी मी असं सारखं सांगतो त्याच्यामुळे गुरुजी म्हणत असतील बरं का. धन्यवाद सर, तुम्ही पॉडकास्टमध्ये आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही अशीच अजून एक कॉन्ट्रोव्हर्सी करा म्हणजे मी अजून एकदा तुमचा पॉडकास्ट घेऊ शकते. येस आणि तुमचं पण खूप धन्यवाद मॅडम. तुम्ही मला इथं बोलवलं. येस त्याबद्दल खूप थँक यू. थँक सो मच सर. थँक मॅम.